चल सुरू करूयात आपण आपले डिस्कशन. सो लेट मी स्टार्ट विथ दिस की आपलं काय डिस्कशन असणार आहे आज. आपण आज पेपर 2 आपली जी टेस्ट सिरीज आहे किंवा जी आपली इंटेन्सिव्ह बॅच आहे राज्यसेवा मुख्य परीक्षा 2026 साठी. तर ह्या 2026 साठीच्या मुख्य परीक्षेची जी इंटेन्सिव्ह बॅच आहे त्याच्यासाठी आपण पेपर 2 स्पेसिफिकली याची आन्सर रायटिंग कशी करायची किंवा मी याचं नाव या सेशनचं हे दिलंय की हाऊ टू राईट अन इफेक्टिव्ह आन्सर फॉर सोशिओलॉजी पेपर 2. ठीक आहे. मग याच्यात असं का दिलंय नाव याच्यापासूनच आपण सुरुवात करूयात. तो 3 कन्सर्न आहेत याचे. 2 किंवा 3 असं मी म्हणेन, की असं नाव देण्याचं. कारण विद्यार्थ्यांचे काही संभ्रम असतात, खास करून पेपर 2 बद्दल. त्याचीच उत्तरं मी या सेशनमध्ये देणार आहे. सेशन आपण छोटंसं ठेवू, जास्त एलॅबोरेट म्हणजे जास्त काही आपल्याला ताणायचं नाही. जे गरजेचं आहे तेवढं डिस्कशन करू. नेहमीप्रमाणे आपला तोच फॉर्मॅट. ठीक आहे. आयोगाचा पण पेपर बघूयात आणि त्याच्यावर पण काही डिस्कशन असेल तर ते पण करूयात. ठीक आहे. तर पहिले तर प्रिपरेशन बद्दल पण बोलतो मी. ठीक आहे. म्हणजे इथे जरी मी म्हटलं की इफेक्टिव्ह आन्सर हे देण्याचं कारण असं आहे की बऱ्याच वेळा सगळ्यात मोठं विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन आहे, की सर जे मी उत्तर लिहितोय किंवा जो मी प्रश्न वाचतोय सोशिओलॉजीचा पेपर 2 चा, तो प्रश्न माझा हा जी-एस बेस्डच होऊन जातो. ठीक आहे. राइट? म्हणजे तो प्रश्न हा जी-एस वरचाच मला वाटतो आणि माझं जे उत्तर आहे ते जी-एस वरचंच होतं. हे सगळ्यात मोठं कन्फ्युजन आहे विद्यार्थ्यांचं. बरोबर? धिस इज द बिगेस्ट कन्फ्युजन स्टुडंट्स हॅव विथ रिस्पेक्ट टू सोशिओलॉजी पेपर 2 आन्सर. है ना? तर मग याचं उत्तर पण आज आपल्याला मिळवायचंय किंवा ते पण आपण डिस्कशन करू. दुसरा म्हणजे एक हा प्रश्न झाला, की जी-एस बेस्ड आन्सर आहे. ठीक आहे. मग त्याचं सोल्युशन काय? हा एक प्रश्न झाला. दुसरा प्रश्न तुमचा असतो युजुअली पेपर 2 शी रिलेटेड. याच्या व्यतिरिक्त तुमचं काही असलं तर तुम्ही मला सांगा सुद्धा. ठीक आहे. पण मला जे वाटतंय त्याच्याबद्दल मी बोलतोय, की याच्या व्यतिरिक्त दुसरा प्रश्न असतो तुमचा, की सर सोशिओलॉजी जी-एस पेपर 2 मध्ये प्रॉब्लेम असा आहे, की कंटेंट जे आहे, ते कंटेंट हे बऱ्यापैकी ओव्हरलॅपिंग आहे. ओव्हरलॅपिंग कशाशी? तर ओव्हरलॅपिंग विथ जी-एस पेपर 1 किंवा जी-एस पेपर 1 काय म्हणतोय, सोशो पेपर 1. ओके. सोशोचा पेपर 1 सॉरी आणि प्लस पेपर 2 इटसेल्फ. ठीक आहे. हे पेपर 1 आणि पेपर 2 दोघांची हे कंटेंट जोडलेलंच आहे. तर मग हे कसं डील करायचं? म्हणजे ओव्हरलॅपिंग आहे म्हटल्यावर काय होतंय, की एक उदाहरण तुम्हाला सांगतो. सिलेबस जर बघितला तुम्ही पेपर 2 चा, तर मध्यमवर्ग, ओके, भारतीय समाजातील मध्यम वर्ग ही जी संकल्पना आहे मिडल क्लास, तो आता ही संकल्पना बऱ्याच ठिकाणी रिफ्लेक्ट होताना दिसते तुम्हाला पेपर 2 मध्ये. मग तुमच्याकडे एक नोट तुमची असलीच पाहिजे. त्याचं उत्तरही मी देईनच कसं करायचं, काय करायचं, की ज्याच्यासाठी तुम्हाला तेवढंच मध्यम वर्ग म्हटलं, मध्यम वर्गाबद्दल प्रश्न काही आला, येऊन गेला. 2025 राज्यसेवा मुख्य परीक्षेला प्रश्न येऊन गेला. प्रश्न काही आला तरी मध्यम वर्गाबद्दल माझ्याकडे तेवढा डेटा आहे, तो मी लिहिणार. ओके. हे असलं पाहिजे. त्याचं सोल्युशन ते पण डिस्कस करू. पण हा एक प्रश्न. आणि तिसरा प्रश्न येतो, तो म्हणजे सर महाराष्ट्राचं काय करू? ओके. महाराष्ट्र म्हणजे जर प्रश्न महाराष्ट्राशी निगडीत असेल, ओके, तर त्याच्याबद्दल काय झाली पाहिजे चर्चा? त्याचं कंटेंट कुठून आम्ही तयार करू? ओके. उत्तर तर ठीक आहे लिहायचं, पण पहिल्यांदा कंटेंट तयार करावं लागेल. ते कुठून आणू? आणि जर कंटेंट आमच्याकडे नसेल, तर मग काय करायचं? तो प्रश्न सोडून द्यायचा किंवा नाही? तर हे 3 महत्त्वाचे पॉइंटर्स आहेत डिस्कशनचे पेपर 2 मध्ये, सोशिओलॉजी पेपर 2 मध्ये. ठीक आहे. आय होप हे कळलं असेल तुम्हाला. आता याच्या पुढे आपण मग याचं एक-एक याचं सोल्युशन बघायचा प्रयत्न करू. आणि त्याच्या अगोदर डिस्कशन आहे, की म्हणजे एक पॉइंट येतो, की ओव्हरऑल जे कंटेंट आहे पेपर 2 चं, ते कंटेंट प्रिपेअर करण्याची काही स्ट्रॅटेजी असली पाहिजे का? किंवा स्ट्रॅटेजी आहे का? ओके. तो हा आणि हा पॉइंटर जवळपास सोबत चालतो. ठीक आहे. राइट? मग आपण त्याच्यापासून सुरुवात करू, की कंटेंट कसं प्रिपेअर करायचं. पण त्या कंटेंटच्या अगोदर मला असं वाटतं आपण क्वेशन पेपर बघूयात. सोशिओलॉजीची जी राज्यसेवेची प्रश्नपत्रिका आहे त्याच्याबद्दल पण चर्चा करू. तर हा तुमचा आता म्हणजे टेस्टमध्ये पुढची टेस्ट तुमची ही आहे 6 ऑगस्ट 2025 ला सॉरी 2026 ला, की पेपर 2 चा सेक्शन ए आपण डिस्कस करणार आहोत. म्हणून इथे ह्या ह्याच्यात सेक्शन ए बद्दल तर बोलूच, पण मग ओव्हरऑल मी तुम्हाला पेपर 2 बद्दल पण डिस्कशन करतोय. तर पेपर 2 चा सिलेबस जर तुम्ही बघितला, तर हा तुमचा पेपर 2 आहे.
ठीक आहे. ह्या पेपर 2 मध्ये मी मुद्दाम ही डायग्राम पहिले देतोय बघा. पेपर 2 हा 3 भागांनी बनलेला आहे. हे विसरायचं नाही. थोडे 2 मिनिटं गेले सिलेबसला तरी चालतील. कारण पण सिलेबसला फोकस मी का करतोय? कारण तुमची उत्तरं इथूनच तयार होणार आहे. हे लक्षात घ्या. म्हणजे उत्तराचं जे रेडीमेड फ्रेमवर्क आहे ना, ते फ्रेमवर्क तुमचं इथूनच तयार होईल. ओके. म्हणून मी तुम्हाला हे सांगतोय. बघा, काय आहे, की भारतीय समाजाबद्दल आहे पेपर 2 हे तर फिक्स आहे सर. ओके. त्याच्याबद्दल काही अडचण नाही. पण भारतीय समाजामध्ये जे दिलेलं आहे, म्हणजे भारतीय समाजाची पहिल्यांदा ओळख करायची आम्हाला, बरोबर? मग त्याच्यानंतर भारतीय समाजाची सामाजिक संरचना समजून घ्यायची आम्हाला आणि मग भारतीय समाजामध्ये काही परिवर्तन होत असेल, तर त्याच्याबद्दलची चर्चा करायची आम्हाला. आय होप इट इस क्लिअर. येस ओर नो? बरोबर. तर हे 3 गोष्टी म्हणजे बघा, तुमचं जर उत्तर असेल, तर मला तुम्हाला वाटत नाही का तुमच्या आन्सरमध्ये ह्या 3 गोष्टी आल्या पाहिजे, की भारतीय समाज काय आहे? म्हणजे आयडेंटिटी ऑफ इंडियन सोसायटी म्हणजे थोडक्यात इंडियन सोसायटीचा युनिकनेस आला पाहिजे तुमच्या उत्तरामध्ये. म्हणजे मग आता मध्यमवर्ग, बरोबर? हा भारतीय समाजाचं एक वैशिष्ट्य आहे ना महत्त्वाचं, बरोबर? कृषी आधारित अर्थव्यवस्था हे भारतीय समाजाचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. जाती व्यवस्था हे भारतीय समाजाचंच रादर एकमेव महत्वाचं वैशिष्ट्य आहे. सांप्रदायिकता धर्माचा विचार केला तर भारतीय समाजाचंच एकमेव वैशिष्ट्य आहे. म्हणून युनिकनेस काय आहे भारतीय समाजात? तर ह्या भारतीय समाजाच्या ओळखा झाल्या. बरोबर? त्याच्यानंतर मग म्हणजे पहिला पॉइंट हा झाला. दुसरा पॉइंट हा, की संरचना काय-काय आहे भारतीय समाजात? संरचना डिस्कस करत असताना तुम्हाला म्हणजे हा सगळ्यात मोठा पॉइंटर आहे सेक्शन बीचा. बरोबर? म्हणून मी सांगतो सेक्शन बी आणि सेक्शन सी हे 2 टॉपिक पॉइंटर्स आहेत, की जे तुम्हाला पेपर 2 मध्ये 3 सेक्शन ना, ए, बी आणि सी. तर हे 3 पॉइंटर्स तुम्हाला उत्तर लिहायला तुम्हाला रेडीमेड फ्रेमवर्क तयार करून देतील मित्रांनो. ठीक आहे? राइट? तो मग सामाजिक संरचना हा सेक्शन बी अत्यंत महत्त्वाचा आहे, की ज्याच्यात तुम्हाला भारतीय समाजात कोणते-कोणते घटक आहे, सेक्शन्स ऑफ इंडियन सोसायटी ते लक्षात येतील. की कोणते-कोणते घटक आहेत भारतीय समाजात. भारतीय समाजाचे घटक कोणते-कोणते आहेत? सिलेबसवर पण जाऊ. हा सिलेबसचाच पार्ट आहे. ठीक आहे. ते समजेल. त्याच्यानंतर भारतीय समाजात परिवर्तन म्हणजे मग उदाहरणार्थ आता परिवर्तनाबद्दल तुम्हाला आठवत असेल, की पेपर 1 मध्ये जे आपलं युनिट 10 होतं, युनिट 10 त्याच्यात सुद्धा परिवर्तन आपण डिस्कशन केलंय. केलंय का? 100% राइट? तो आता पेपर 1 झालाय आपला सगळं डिस्कस करून त्याच्यामुळे तुम्हाला ते आठवत असेल. तर पेपर 1 मध्ये युनिट 10 बद्दल आपण जी चर्चा केलेली आहे, तिथे पण बदल किंवा परिवर्तनच दिलेलं आहे. सोशल चेंज, सामाजिक बदल. इथे पण परिवर्तन आहे. पण इथे विशिष्ट स्वरूप काय आहे, तर भारतातील सामाजिक परिवर्तन. म्हणजे उदाहरण घेऊ आपण. संविधान हा एक मुद्दा आहे, की भारतीय संविधान जेव्हापासून आलं 1947-50 जेव्हापासून लागू झालं, तर तेव्हापासनं भारतीय संविधानाने बदल केले नाही का भारतीय समाजात? 100%. म्हणून भारतीय समाजासाठी संविधान हा सामाजिक बदलाचा महत्वाचा कर्ता आहे. ठीक आहे? येतंय लक्षात? एजंट ऑफ अन सोशल चेंज असं आपण म्हणू शकतो, राइट? तो संविधान कॉन्स्टिट्यूशन इज अ एजंट ऑफ अ सोशल चेंज, व्हेरी इम्पॉर्टंट एजंट ऑफ अ सोशल चेंज व्हेन इट कम्स टू इंडियन सोसायटल पर्स्पेक्टिव्ह. ठीक आहे? मग इतर कदाचित समाजासाठी, पाश्चिमात्य समाज किंवा इतर दुसऱ्या समाजांसाठी हा करता नसू शकतो संविधान. पण हा भारतीय समाजासाठी नक्की आहे ना, बरोबर? म्हणजे मग तिकडे युनिट 10 मध्ये जे डिस्कस केलं ते इकडे घ्यायचंच आहे, राइट? म्हणजे मग काय करायचं इथे, की हे जी संरचना आहे, तर भारतीय समाजातील वेगवेगळे घटक, बरोबर? म्हणजे आता एक उदाहरण घेऊ, की कृषी समाज, ओके? असा एक घटक आहे भारतीय समाजाचा. मग कृषी समाजात संविधानाने काय बदल केले? कृषी समाजात जागतिकीकरणाने काय बदल केले? बरोबर? असं डिस्कशन आहे. कृषी समाजात शहरीकरणाने काय बदल केले? हे डिस्कशन आहे. बरोबर? तर आय होप हे हा ओव्हरव्ह्यू असला ना, मग उत्तर तुमचं तितकं जास्त मल्टी डायमेन्शनल होतं. म्हणजे बहुअंगी उत्तर होणं हे सर्वात जास्त गरजेचं आहे, भारतीय समाजात खास करून. मी तुम्हाला इथे आता जेव्हा आपण डिस्कशन करू हे स्ट्रॅटेजी सेशनचं, तुम्हाला नेहमी मी हा शब्द चर्चा करताना दिसेल, की मल्टी डायमेन्शनल उत्तर तुमचं असलं पाहिजे. तुमच्या फीडबॅकमध्ये पण तुम्हाला दिसेल. मल्टी डायमेन्शनॅलिटी पेपर 2 चं एक काय म्हणू शकतो गाभा आहे किंवा एक त्याची कोर रिक्वायरमेंट आहे मित्रांनो. पुन्हा एकदा सांगतोय, महत्वाचं आहे हे समजून घ्या. कारण जर हे नसेल तुमचं डायमेन्शनल उत्तर नसेल पेपर 2 मध्ये, तर त्याचं फार हे होत नाही. कारण
मग कारण काय होईल, मग एकाच अंगी असेल तर समाजातला एकच घटक तुम्ही टार्गेट करतायत ते उत्तर लिहिण्यासाठी, असा त्याचा अर्थ होतो. मग आता तुम्ही मल्टी डायमेन्शनल कसं करणार? तर सिंपल परत तेच सामाजिक संरचना, सेक्शन बी. म्हणून मी तुम्हाला म्हटलं, की सेक्शन बी हा अत्यंत महत्त्वाचा आहे पेपर 2 मध्ये. बी आणि सी दोघं. 1 मध्ये फार नाहीये, पण सेक्शन बी आणि सेक्शन सी. मग तुमचा जर सिलेबस पण पाठ असेल, ओके. सिलेबस म्हणजे फक्त युनिटची नावं जरी पाठ असतील टायटल, तरी तुमचं काम होतंय. ठीक आहे. तरी तुमचं उत्तराचं रेडीमेड हे इथे दिलेल्यानुसार फ्रेमवर्क तयार होऊन जात आहे. ओके. तर हे लक्षात घ्या मित्रांनो. ठीक आहे. आय होप इट इस क्लिअर. मग बघा, एक-एक बघूयात आपण. आज म्हणजे सेक्शन एचं आहे डिस्कशन ते ठीक आहे. आता हे ओव्हरलॅपिंग टॉपिक याची आत्तापुरता गरज नाहीये. आता हे माहिती आहे तुम्हाला, की कोणते-कोणते टॉपिक ओव्हरलॅपिंग आहे. पण हे ओव्हरलॅपिंग टॉपिक वापर कुठे होईल पेपर 1 आणि पेपर 2 चा? जेव्हा पेपर 2 चं उत्तर लिहाल ना, त्याच्यात पेपर 1 चं कंटेंट तुम्हाला आणायचं असेल, तर हे ओव्हरलॅपिंग टॉपिक तुमच्याकडे असले पाहिजे. ठीक आहे. ही स्लाईड ऑलरेडी आहे बऱ्याच विद्यार्थ्यांकडे. नसेल तर मला मेसेज करा, मी तुम्हाला देऊन देईन ही स्लाईड. ठीक आहे. तो ओव्हरलॅपिंग कंटेंट कशासाठी? तर पेपर 2 मध्ये पेपर 1 चे टॉपिक आणण्यासाठी. म्हणजे उदाहरणार्थ इथे बघा, इथे युनिट नंबर 7 आहे पेपर 1 चं, की राजकारण आणि समाज. तर मग सत्तेचे समाजशास्त्रीय सिद्धांत आहे. तर पॅरेटोचा सिद्धांत आहे. ओके. येस ओर नो? राइट. त्याच्यानंतर इलिट थिअरी आहे आपल्याकडे. अभिजनवादी सिद्धांत आहे. राइट. सत्तेचा समाजशास्त्रीय सिद्धांतामध्ये. मग आता हा जो अभिजनवादी सिद्धांत आहे, तो भारतीय समाजाला कशाप्रकारे लागू शकतो, त्याची चर्चा करू शकतो आपण. मग पॅरेटो इकडे वापरू शकता तुम्ही. विल्फ्रेड पॅरेटो असेल, ठीक आहे. अजून सी-डब्ल्यू मिल्स असतील. तर हे लोकं इथे पेपर 2 मध्ये जेव्हा सामाजिक चळवळींची चर्चा येईल, ठीक आहे. तर तेव्हा इथे वापरू शकतात ना तुम्ही हे. काहीच प्रॉब्लेम नाहीये. किंवा धर्म आणि समाज. मग धर्माचे समाजशास्त्रीय सिद्धांत पेपर 1 मध्ये डिस्कस करतो युनिट 1 मध्ये. तर ते समाजशास्त्रीय सिद्धांत डिस्कस करत असताना तुम्ही समजा दुर्कीम यांचं धर्माचा समाजशास्त्रीय सिद्धांत लावत असाल, ठीक आहे. किंवा तुम्ही मॅक्स मुलर यांचा लावत असाल किंवा तुम्ही ई-बी टेलर यांचं आत्मवाद लावत असाल, ठीक आहे. राइट. तो हे डिस्कशन आता ई-बी टेलर यांचा आत्मवाद भारतीय समाजात दिसत नाही का रे? 100% दिसतो ना. येस ओर नो? आत्मा आणि परमात्मा एकच आहे. आमची वेदोक्त फिलॉसॉफी काय सांगते? तेच सांगते. मग ते भारतीय समाजात जेव्हा चर्चा होईल, तेव्हा तुम्ही ई-बी टेलरचा उल्लेख 100% करू शकतात आणि तरच ते समाजशास्त्रीय उत्तर होईल मग. ठीक आहे. तो विचारवंत म्हणजे रिस्ट्रिक्ट करू नका स्वतःला. हे सिलेबस व्यवस्थित फोकस करा. तुमचं समजून जाईल तुम्हाला, की कोणती गोष्ट पेपर 1 ची पेपर 2 मध्ये वापरायची. हे तुमचं तुम्हाला समजून जाईल. जास्त खोलात जायची गरज नाहीये. सोपं-सोपं ठेवू रेडीमेड देण्याचं काम मी करतोय तुम्हाला. आय होप तुम्हाला समजत असेल इथे. ठीक आहे. तो ही ओव्हरलॅपिंग झालं. पण आता आपण पेपर 2 च्या सिलेबसकडे जाऊया. तर पेपर 2 मध्ये भाग अ, युनिट 2 आहेत 1 आणि 2. ठीक आहे. सेक्शन ए. सेक्शन ए मध्ये ज्यांना इंग्लिश हवंय त्यांच्यासाठी इंग्लिश पण मी इथे दिलेलं आहे. त्याच्यामुळे काळजी करायची गरज नाही. मी मराठी वाचत असेल तसं इंग्लिश तुम्ही बघू शकता. तर भारतीय समाजाचे परिप्रेक्ष्य, अध्ययनाचे परिप्रेक्ष्य. म्हणजे इथे 3 विचारवंत आपल्याला चर्चा करायची आहे. महत्वाचं आहे. आणि आता हा दुसरा, की भारतीय वसाहतवादी राजवटीचा भारतीय समाजावर काय-काय परिणाम झाला. तो सकारात्मक परिणाम आणि नकारात्मक परिणाम. विचारवंतांच्या मतानुसार होणारे परिणाम. तर हे परिणाम डिस्कस करायचे आहेत. ठीक आहे. राइट? बस हे छोटंसं आहे. पण याचं डायरेक्टली उत्तरात तुमचं युनिट ए जास्त काम करेल युनिट 2 पेक्षा, सेक्शन एचं. कारण इथे 3 विचारवंत आहेत. जी-एस घुरे, एम-एन श्रीनिवास, आर-एन ए-आर देसाई. या तिघांची आपल्याला चर्चा करायची आणि या तिघांची चर्चा करत असताना त्यांचे दृष्टिकोन जे आहेत ते बघूयात आपण. ठीक आहे. ते माहिती असले पाहिजे आपल्याला. ओके. की जी-एच घुरे तुम्हाला माहिती आहे प्राच्यविद्याशास्त्र दृष्टिकोन आहे, संरचनात्मक प्रकारेवादी आणि मार्क्सवादी दृष्टिकोन ए-आर-डींचा आहे. ठीक आहे. तो आता हा सेक्शन ए फार कामात करत नाहीये उत्तरात. पण तुम्ही बघा सेक्शन बी आता मी जे पुन्हा सांगतोय तुम्हाला त्याच्यात आपल्याला काय डिस्कस करायचंय सामाजिक संरचना, सोशल स्ट्रक्चर. म्हणजे भारतीय समाजाची सामाजिक संरचना काय आहे हे सेक्शन बी चा भाग आहे. मग भारतीय समाजात मग तुम्ही एनलिस्ट करा. लिहून एनलिस्ट करा, की कोणते-कोणते मुद्दे तुम्हाला भारतीय समाजाच्या संरचनेत कोणते-कोणते घटक येतात. मग मी काय सांगितलं, युनिटची नावं फक्त. मग पहिलं नाव काय? ग्रामीण आणि कृषक सामाजिक संरचना. बरं. ओके. म्हणजे थोडक्यात ग्रामीण आणि कृषी. ओके. हा एक पॉइंटर झाला. दुसरं जाती व्यवस्था. हा एक घटक झाला भारतीय समाजाचा. ठीक आहे. तिसरं काय आहे? आता इथेच आपण एनलिस्ट करू. आदिवासी समुदाय, बरोबर? त्याच्यानंतर 3रं-4थं युनिट, त्याच्यानंतर सामाजिक वर्ग भारतीय समाजातले. ठीक आहे. मग इथे घेऊयात आदिवासी, ओके.
आणि मग प्रश्नाकडे जाऊ आपण आणि मग नंतर भारतीय समाजातील म्हणजे जाती पण आहेत आणि वर्ग पण आहेत भारतीय समाजात. त्याच्यानंतर नातेसंबंध आणि धर्म हे 6 युनिट झाले पेपर 2 चे. ठीक आहे. मग इथे नातेसंबंध आणि धर्म. ठीक आहे. राइट? हे झालं एनलिस्ट केलं. ओके. पेपर आता सेक्शन सी मध्ये जाऊया. तर सेक्शन सी मध्ये परत बघा. परिवर्तन दिलंय, पण मग परिवर्तन कोणाचं आहे? तर परिवर्तन ग्रामीण आणि कृषी स्थित म्हणजे परिवर्तनाची दृष्टी, की परिवर्तन काय असतं आणि परिवर्तनाचे कर्ते भारतीय समाजातले. तर भारतीय समाजातले परिवर्तनाचे कर्ते म्हणजे हे जे डिस्कशन आहे, हे युनिट सेक्शन सीचं युनिट नंबर 1 तर हे युनिट हे तुमचं युनिट नंबर 10 जे आहे पेपर 1चं त्याच्याशी सोबत जातं. बरोबर? तिकडे वेगळे कर्ते बघितले, पण इथे जे कर्ते आहेत, एजंट ऑफ अ सोशल चेंज आहेत, ते अर्थातच भारतीय समाजातले एजंट ऑफ अ सोशल चेंज असणार आहेत. येस ओर नो? राइट? हां. मग कमिंग बॅक टू द टॉपिक बघा वरती आपण लिस्ट बनवली. तर आता इथे वरती ग्रामीण आणि कृषक आहे का रे इथे? येस आहे सर. ग्रामीण आणि कृषी. मग सेक्शन सी मध्ये काय दिलंय पहिल्यांदा? तर ग्रामीण आणि कृषीचीच स्थित्यंतरं दिली आहेत. म्हणजे त्या समाजामध्ये काय-काय बदल झाले ते सांगा. मग त्याच्यात त्या बदलांचे कर्ते. मग भारतीय समाजात म्हणजे सहकारी संस्था हे भारतीय समाजाचं वैशिष्ट्य आहे ना. येस ओर नो? राइट? 1904 चा कायदा असेल, 1912 चा कायदा असेल, 1956 चा कायदा असेल, वेगवेगळे कायदे ते वाचतात तुम्ही नोट्समध्ये. तर हे कर्ते जे आहेत, हे भारतीय समाजाचे आहेत, की ग्रामीण आणि कृषी स्थित्यंतरणासाठी. त्याच्यानंतर पुढे औद्योगिकीकरण आणि नागरिकीकरण हे पण झालंय. म्हणजे मग आता इथे मी हा एक मुद्दा लिहितो. ठीक आहे. उद्योग, धंदे, बरोबर? आणि नागरिकीकरण हा एक पॉइंटर झाला. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा पॉइंटर काय होता? तिथे औद्योगिकीकरण आणि नागरिकीकरण. त्याच्यानंतर आपल्या लिस्टमध्ये पुढचा पॉइंट येतो राजकारण आणि समाज. ठीक आहे. त्याच्यानंतर सामाजिक चळवळी, त्याच्यानंतर लोकसंख्या गती-तत्व. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर स्थितांतरांच्या समस्या आहेत, की बदल जो होतोय त्याच्या समस्या काय-काय आहेत. तर इथे संपतं सिलेबस. पण 2 राहिले लोकसंख्या आणि सामाजिक चळवळी. ठीक आहे. मग इथे लिहू आपण, की लोकसंख्येबद्दल काहीतरी लिहिलं पाहिजे बाबा. बरोबर? आणि त्याच्यानंतर सामाजिक चळवळी. बरोबर? राइट? आले लक्षात? तो एवढे पॉइंटर्स आहेत, की ज्याच्याने मी भारतीय समाजाचं उत्तर लिहू शकतो. बरोबर? म्हणजे आता याच्यात अजून फोड करता येईल. म्हणजे कृषी समाजामध्ये, जाती व्यवस्थेमध्ये, आदिवासीमध्ये, वर्गांमध्ये. आता इथे बघा वर्गांमध्ये सिलेबसमध्ये काय-काय दिलंय तुम्हाला? कृषी वर्ग, उद्योग वर्ग आणि मध्यम वर्ग. बरोबर? प्रश्न हा मध्यम वर्गावर फोकस असतो. त्याच्यानंतर अजून काय करू शकतो? नातेसंबंध. नातेसंबंधांमध्ये 3 तर आपल्याला माहिती आहे. घरदार, हाउसहोल्ड, बरोबर? कुटुंब आणि विवाह या 3 गोष्टींबद्दलची आपल्याला चर्चा करावीच लागते नातेसंबंधांबद्दल. येस ओर नो? तर याची फोड आपण अजून करू शकतो, पण आत्तापुरतं त्याच्यात जायला नको. आता काय करायचं बघा, म्हणजे तुम्ही जे म्हणतात ना, हे जो इथे दोघं-तिघं प्रश्न सोबत सॉल्व्ह होत आहेत तुमचे. तर तुम्ही एक लिस्ट तयार करा. ठीक आहे. आणि आता तुम्ही बघा प्रश्न. आता प्रश्न बघू. मी सिलेबस सांगण्याचं काम काय, की सर सिलेबस तर आम्हालाही माहिती आहे. तुम्ही सांगून वेगळं काय करतायत? आत्ता प्रश्न बघ रे मित्रा. ठीक आहे. मग तुला लक्षात येईल. हा तुमचा सोशिओलॉजी पेपर 2 2025 चा सोशिओलॉजीचा पेपर 2 आहे. ठीक आहे. मी जास्त यू-पी-एस-सीच्या पेपरकडे जातच नाहीये. मी हा पेपर बघतोय फक्त पेपर 2. ठीक आहे. आणि मी तुम्हाला इथे पेपर प्रश्न डिस्कस करणार नाही. करूयात समजा. मी सांगेन तुम्हाला हळू तर सोशिओलॉजीचा पेपर 2 बघा. आत्तापुरतं फक्त प्रश्न वाचू. सेक्शन ए, बी, सी सोडून दे. ओके. तर हा प्युअर पेपर 2 चा प्रश्न आहे, की प्राच्य विद्याशास्त्र सांगा. त्याच्यानंतर हा बघा लोकूर समितीने एखाद्या समुदायाला जमाती म्हणून परिभाषित करण्यासाठी ठरवलेल्या निकषांवर चर्चा करा. मग आता ही लोकूर समिती कुठे असेल? जी चर्चा आहे का? ऑप्शनलला वाचतो का? वाचतो ऑप्शनलला. ठीक आहे. त्याच्यानंतर अस्पृश्यता ही एक सामाजिक आणि आर्थिक शोषणाची समस्या आहे. आता हा परत जी बेस्ड प्रश्न आहे. ठीक आहे. की अनटचॅबिलिटी इज प्रॉब्लेम ऑफ सोशो इकॉनॉमिक एक्सप्लॉयटेशन हा तुमचा जी-एस-2 ला पण येऊ शकतो प्रश्न. त्याच्यानंतर न्यू एज्युकेशन पॉलिसी इज इम्पोर्टंट फॉर अ सोशल चेंज हा प्रश्न समजा पेपर 2 चा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर व्हॉट चेंजेस ऑकर्ड इन रूरल सोशो इकॉनॉमिक स्ट्रक्चर ड्यू टू ग्रीन रेव्होल्यूशन हा जी-एस-3 चा प्रश्न आहे. बरोबर आहे का? येस ओर नो? म्हणजे जी-एसला ओव्हरलॅपिंग होते. असे सगळे प्रश्न वाचले मी. काही 1-2 प्रश्न अधेमध्ये सोडले. तर मी तुम्हाला आकडा जर सांगायचा झाला, तर 70% प्रश्न तुम्हाला असे वाटतील,
की सर हे सगळे जीएस वरचेच प्रश्न आहे. मग याला समाजशास्त्रीय कसं बनवू? तर मग आता बघा दोघी गोष्टी, है ना? एक तर की हे जे प्रश्न आहेत, मला तुम्ही सांगा हे प्रश्न या हेडिंगपेक्षा वेगळे आहेत का? एक-एक डिस्कस करू. ठीक आहे. प्राच्यविद्याशास्त्र हा तर स्पेसिफिक क्वेश्चन आहे. म्हणजे मी तुम्हाला म्हटलं की सेक्शन ए जे आहे त्याच्यातलं युनिट 1 जे आहे ते 3 विचारवंत तर सेपरेटली आपल्याला अभ्यास करायचेच आहेत. मग त्याचे प्रश्न सोडून देऊ. पण आता इथे बघा लोकूर समिती जमाती म्हणून परिभाषित करण्यासाठी. मग आहे का आमच्याकडे? म्हणजे जेव्हा मी अभ्यास करायला जाईल ना पेपर 2 चा ह्या पद्धतीने करा. की बाबा जाती किंवा जमात जाती नाही इथे आदिवासी जमाती. बरोबर? मग हा म्हणजे ही एक हेडिंग आहे माझ्याकडे. मग ह्या हेडिंगशी रिलेटेड मला जे कंटेंट मिळतंय, मी म्हटलं ना तुम्हाला ओव्हरलॅपिंग जो प्रश्न सांगितला, त्या ओव्हरलॅपिंगचं हे सोल्युशन आहे, की एक हेडिंग आहे. कारण जर आदिवासी मी बघितलं, तर आदिवासीचा उल्लेख कुठे-कुठे आहे, हे तर सेपरेट युनिट आहेच सर आदिवासींच्या उल्लेखाबद्दल. पण पुढे सामाजिक परिवर्तन करताना आदिवासी येतात. ग्रामीण कृषकमध्ये आदिवासी येतात. ठीक आहे. म्हणजे इथे सिलेबसमध्ये दिलेले नसले तरी डिस्कशन डिटेल सिलेबसचं करू तेव्हा तिथे सापडतील तुम्हाला. ठीक आहे. त्याच्यानंतर सामाजिक चळवळी. आता सामाजिक चळवळ मला मला सांगा तुम्ही पर्यावरण विषयक चळवळी जी आहे, जो प्रश्न तुम्हाला येऊन गेला, अपिको मूव्हमेंट, चिपको मूव्हमेंट किंवा आदिवासींशी रिलेटेड आहेत ना. मागास वर्ग किंवा दलित चळवळी आदिवासींशी रिलेटेड आहेत ना. येस ओर नो? म्हणजे आदिवासी हा टॉपिक एकाच ठिकाणी नाहीये, 3-4 ठिकाणी आहे. पण मग तुमचं हेडिंग तुम्हाला फिक्स झालं. येस ओर नो? राइट? म्हणजे जे लोकांना शॉर्ट नोट बनवायची आहे ना, त्यांनी ह्या मेथडने शॉर्ट नोट बनवा पेपर 2 ची, की तुमचं आदिवासी हे टायटल फिक्स झालं. मग सिलेबसमध्ये आदिवासी कुठे-कुठे आहे, तर ते माझ्या नोटमध्ये आहे सगळं. मग ती नोट मी बघेल. ती नोट बघितली, की आदिवासींबद्दलची 1 पेज नोट मी बनवून घेईल. ठीक आहे. आय होप कळतंय तुम्हाला. येस ओर नो? तसंच जातीबद्दलचं, तसंच ग्रामीण आणि कृषी. आता ग्रामीण आणि कृषी कुठे आहे? तर इथे एक आहे ग्रामीण कृषी सामाजिक संरचना. त्याच्यानंतर ग्रामीण कृषी कृषी कुठे दिसतंय? हे पहा, ग्रामीण आणि कृषीमध्ये होणारे बदल हे दिसतंय. पेपर 2 सेक्शन सी युनिट नंबर 2 ठीक आहे. त्याच्यानंतर ग्रामीण आणि कृषीत कुठे दिसतंय तुम्हाला? तर कामगार वर्ग, अनौपचारिक क्षेत्र, बालकामगार ओके, हे आहे. त्याच्यानंतर अजून ग्रामीण आणि कृषी इथे दिसतंय तुम्हाला कृषी चळवळी आणि शेतकरी आंदोलनं. येस ओर नो? राइट? लक्षात येतंय का रे? काय बोलतोय? हं. आय होप इट इस क्लिअर. तर हे अशा गोष्टी मग ग्रामीण आणि कृषी 3-4 ठिकाणी जर उल्लेख आहे, तर ग्रामीण आणि कृषीबद्दलचं मी जे पॉइंटर्स आहेत, ती एक नोट मी सगळ्या सिलेबसमधून, मोहित सरांच्या नोट्समधून बघेल आणि ते कंटेंट काढून एका पेजवर ते बनवून घेईल. आणि मग ग्रामीण आणि कृषीबद्दल हे पॉइंट मी काढले सगळे. काय-काय पॉइंटर्स येतील? तर ग्रामीण आणि कृषी समाज काय आहे? ते पण सांगतो तुम्हाला. काय-काय पॉइंटर्स येतील. ओके. आता इतकं रेडीमेड दिल्यानंतर उरतं काय? राइट? फक्त एवढं करा टास्क. राइट? तो ग्रामीण आणि कृषी समाज काय आहे ते माहिती असलं पाहिजे. त्याच्याबद्दल डेटा, फॅक्ट माहिती असलं पाहिजे. काही स्टॅट्स म्हणजे काय, की ग्रामीण लोकसंख्या किती आहे जनगणनेनुसार, महिलांची संख्या किती, पुरुष एक ठळक जे काही डेटा फॅक्ट्स आहेत त्या. अशा खूप डिटेल जाऊन लिहायच्या नाहीयेत, की ग्रामीण भागात कुठल्या खेड्यामध्ये किती लोकसंख्येची घनता आहे याची गरज नाहीये आपल्याला. ठीक आहे. तो काय आहे ग्रामीण समाज, कृषी समाज. ठीक आहे. त्याच्यानंतर म्हणजे मग थोडक्यात काय झालं ते ग्रामीण आणि कृषी समाजाची वैशिष्ट्य काही असतील तर ती लिहा. ठीक आहे. राइट. त्याच्यानंतर ग्रामीण आणि कृषी समाजामधल्या महत्त्वाच्या घटना काय-काय झाल्या? ऐतिहासिक घटना, बरोबर? की ज्याच्याने घटना म्हणा किंवा ज्या घटना कर्ते ठरू शकतात बदलाचे. म्हणजे उदाहरणार्थ सगळ्यात मोठं भूधारणा पद्धतीची उत्क्रांती ग्रामीण समाजामध्ये. ठीक आहे. तो ग्रामीण समाजामध्ये भूधारणा पद्धतीची उत्क्रांती याच्यामुळेच पूर्ण बदल झाला, ढवळून निघाला, जी ब्रिटिशांनी सुरू केली होती, ज्याच्यावर मेनली ए.आर. देसाई फोकस करतात. ठीक आहे. तर ते कर्ते होतील बदलाचे, बरोबर? आणि मग बदलाचे कर्ते, बदल काय-काय झाला, ओके? हे पण माहिती पाहिजे. आणि त्या बदलाचे आपण आता बदल आला की परिणाम पण लिहितो ना, हे आपण पेपर 2 लाच डिस्कस केलं. ठीक आहे. मग परिणाम पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोघं. आणि मग याच्यात तुम्ही विचारवंत टाका, याच्यात संकल्पना टाका. आलंय लक्षात? हे ग्रामीण आणि कृषीबद्दलचं झालं. आता वैशिष्ट्य. मी जर तुम्हाला सांगितलं, कृषी वर्ग रचना ही ग्रामीण आणि कृषी समाजाचं एक वैशिष्ट्य आहे. हे कधी कळेल? हे सगळं वाचल्यावरच कळेल सिलेबस. पण ते असं कन्सॉलिडेट झालं पाहिजे ना. याला यू-पी-एस-सीचे कॅन्डिडेट एक शब्द वापरतात. तो शब्द आहे कन्सॉलिडेशन. नोट्सचं कन्सॉलिडेशन झालं पाहिजे सर अँड धिस इज कॉल्ड कन्सॉलिडेशन ऑफ नोट्स. आय होप इट इज क्लिअर टू यू ऑल.
हां, तर मी तुमच्यासाठी रेडीमेड बनवून दिलंय. तुम्ही एवढे फॅक्टर तयार करा फक्त. येतंय लक्षात? एवढे फॅक्टर पण त्या प्रत्येक फॅक्टरला एकाच पेजवर म्हणजे वरती लिहा जातीव्यवस्था, भारतीय समाजातील जातीव्यवस्था. त्याची हे पाठपोट पेज बस एवढी नोट तयार झाली पाहिजे. म्हणजे मी जर तुम्हाला म्हटलं, की पेपर 2 च्या शॉर्ट नोट, तर ह्या पद्धतीने पेपर 2 च्या शॉर्ट नोट जर घेतल्या, तर जास्तीत जास्त मला नाही वाटत 50 पेजेसच्या वर पेपर 2 च्या शॉर्ट नोट्स तयार होतील तुमच्या. 50 पेजेस इस मोर दॅन एनफ. ठीक आहे? राइट? आय होप हे कसं कळलंय आणि हे जर झालं, हे कन्सॉलिडेशन जर झालं ना, मग स्काय इज द लिमिट. म्हणजे एक वेळ तुम्ही वाचन केलं नाही तरी चालतंय, पण हे कन्सॉलिडेशन करणं जास्त गरजेचं आहे. म्हणजे आणि नोट्सचं कन्सॉलिडेशन करता ना, तुम्हाला वाचलेलं पण समजून जाईल. कारण हे काय आहे, सामाजिक डिस्कशन आहे ना. याच्यात काही कन्सेप्ट नाहीये, की आम्हाला समजत नाहीये सर असं. ठीक आहे? सो त्याच्यामुळे माझं सजेशन असेल, की ज्यांनी कोणी लेक्चर घेतलेले आहेत माझे आणि लेक्चर बघतायत, तुम्ही लेक्चर बघायला जितका वेळ लावतायत ना, एक एक्सपेरिमेंट करा. पहिल्यांदा डायरेक्ट नोट वाचायला घ्या माझी. ठीक आहे? नोट वाचून जर तुम्हाला समजून जात असेल, तर पेपर 2 चं लेक्चर करायची गरज नाही, हे मी ठामपणे सांगतोय. का? कारण ऑलरेडी पेपर 1 चं लेक्चर तुम्ही केलंय. सोशिओलॉजी काय आहे ते आता तुम्हाला पचलंय, समजलंय, जिरलंय. सो त्याच्यामुळे आता पेपर 2 ला फक्त कंटेंट उचलायचंय आणि त्या कंटेंटचं सगळ्यात महत्त्वाचे पॉइंट म्हणजे कन्सॉलिडेशन करायचंय. हे कन्सॉलिडेशन असं झालं, की मग तुमचं सरळ-सरळ तयार होऊन जाईल. ठीक आहे? कन्सॉलिडेशन कसं करायचं हे हेडिंग मी जवळपास सांगून दिले तुम्हाला. ठीक आहे. आता बघूयात परत प्रश्नांकडे जाऊ आणि प्रश्नांकडे गेल्यानंतर बघू की ह्या हेडिंगला आपलं हिट होतंय का? की प्रश्न त्याच्यावर आहेत का? तर लोकूर समिती जमाती म्हणून परिभाषित करण्यासाठी निकष. बरं, जमाती आहेत आपल्याकडे, ठीक आहे. अस्पृश्यता हा शब्द नाहीये समजा माझ्या इथे, है ना? इथे जे मी आता डिस्कस केलं, इथे अस्पृश्यता आहे का सर? इथे अस्पृश्यता नाही. पण मला तुम्ही सांगा, जाती व्यवस्था यांना अस्पृश्यता सामोरं जावे लागते का? 100% ग्रामीण लोक यांना शहरी लोकांकडनं अस्पृश्यतेला सामोरं जावं लागतंय का? जावं लागतंय. आदिवासींना अस्पृश्यतेला सामोरं जावं लागतंय का? आदिवासी समाजाला 100%. वर्ग व्यवस्थेत अस्पृश्यता तयार आहे का? आहेच. नातेसंबंधांमध्ये अस्पृश्यता येते का? स्त्रियांना कमी लेखणं वगैरे तर आहेच. बरोबर? धर्मामध्ये अ, अल्पसंख्याक, बहुसंख्याक अस्पृश्यता दिसते का? आहेच. बरोबर? तर असं प्रत्येक पॉइंटरमध्ये अस्पृश्यता आहे. त्याच्यामुळे वेगळं अस्पृश्यता नाही. आणि बघा हेच तुमचे मुद्दे तयार होऊन गेले ना मग. येस ओर नो? म्हणजे उद्या मला ह्या प्रश्नासाठी आठवावं लागत नाही. सामाजिक आणि आर्थिक शोषणाची समस्या का आहे? मग ह्या सगळ्या घटकांवर त्याचा परिणाम होतोय. म्हणून सामाजिक संरचनेत पण बदल होतोय, आर्थिक रचनेत पण बदल होतोय आणि ती शोषणाची समस्या आहे सर. उत्तराचं फ्रेमवर्क पण मल्टिपल गोष्टी होतायत एकाच डिस्कशनमधून. उत्तराचं फ्रेमवर्क तयार होतंय. बरोबर? पेपर 2 च्या अजून एक गोष्ट राहिली आहे उत्तराच्या फ्रेमवर्कमध्ये ते पुढे सांगतो, की पेपर 2 मध्ये उत्तराचं फ्रेमवर्क माझं तयार झालं त्या पॉइंटर्सने, की काही प्रश्न आला तरी त्या पॉइंटर्समध्ये मी उत्तर लिहील, की याच्यावर काय परिणाम, याच्यावर काय परिणाम, याच्यावर काय परिणाम असं सगळं. ठीक आहे? त्याच्यानंतर बघा सामाजिक बदलासाठी शिक्षण हा एक कर्ता आहे. हे तर पेपर 1 चंच डिस्कशन आहे. येस ओर नो? पेपर 1 मध्ये दिलंय ना शिक्षण हा सामाजिक बदलाचा एक कर्ता आहे. इथे फक्त त्यांनी न्यू एज्युकेशन पॉलिसी टाकून दिली आहे. एवढाच बदल आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा रूरल सोशो इकॉनॉमिक तर ग्रामीण सामाजिक आर्थिक संरचनेमध्ये कोणते बदल झालेत? कोणते बदल झालेत? आणि सिंपल हरित क्रांतीमुळे त्यांनी कारण दिलंय हरित क्रांतीमुळे. तुम्ही हरित क्रांतीमुळे झालेला समजा आता असं लिहिलं मी, की बाबा अ, भारतीय समाजामध्ये किंवा त्यातल्या त्यात कृषी आणि ग्रामीण समाजामध्ये वर्ग व्यवस्था जास्त दृढ झाली, तर हे हरित क्रांतीमुळे असू शकतं का? 100% असू शकतं ना. ठीक आहे. तुम्ही इथे त्यांनी द्यायला हरित क्रांतीमुळे दिलेलं आहे. पण तुम्ही हरित क्रांतीमुळेच लिहा असं काही नाही. तुम्ही एवढं फोकस केलं, की ग्रामीण समाजात कोणते बदल झाले. बरोबर? तरी तुमचं डायरेक्ट हिट होतंय. मग ते सगळे बदल हरित क्रांतीला लिंक करता येतात आपल्याला. त्याच्यात काय कठीण आहे? आहे का मग ग्रामीण कृषी आणि बदल आणि बदलाचे कर्ते. त्यांनी एक कर्ता दिला हरित क्रांती. तो पण सिलेबसमध्ये आहेच डायरेक्ट जसाच्या तसा. ठीक आहे. इथे जर तुम्ही बघितली दिसते का? ग्रामीण आणि कृषी. हरित क्रांती आहे. आहे हरित क्रांती. तर हरित क्रांती विचारतीलच ना ते. मग ह्यावेळेस त्यांनी हरित क्रांती विचारलं, पुढच्या वेळेस ते सहकारी संस्था विचारतील. सिंपल आहे. हे समजलं पाहिजे आपल्याला. पण बदल तुम्ही काही करा. बदल कुठलाही असला तरी पॉइंटर आपले तेच राहतायत. ठीक आहे. राइट? त्याच्यानंतर बघा एम-ए श्रीनिवास यांचा हा संरचनात्मक प्रकार्यवादी सांगा. अत्यंत सोपा प्रश्न आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा रोल ऑफ अ प्लॅनिंग इन अचीव्हिंग ऑब्जेक्टिव्हज ऑफ सोशल जस्टिस अँड इक्वालिटी. बरं. सामाजिक न्याय आणि सामाजिक काय? समानता. है ना? इक्वालिटी आहे ना? समानता. याच्यामध्ये नियोजनाचं हे काय?
तर मला आता तुम्ही सांगा, परत हा प्रश्न मला ॲड्रेस करायचा आहे, तर सामाजिक न्याय आणि समानतेसाठी ही सामाजिक मला तर मुळात सामाजिक न्याय आणि समानता प्रस्थापित कशी करायची? मग परत हेच पॉइंटर घेऊ शकतो का? की सामाजिक न्याय, धर्माधर्म आता वरचं जाऊ द्या, बोर झालं असेल, खालचं घेऊ, की धर्माधर्मांमध्ये जर तुम्ही तेढ निर्माण करत असाल, तर ती सामाजिक असमानता आहे. बरोबर? मग आता विचारलं काय आहे तुम्हाला, की प्लॅनिंग, तर नियोजनाद्वारे. मग नियोजन काय? तर मग धर्मामध्ये तुमचे धार्मिक जे सणवार आहेत, त्याचं व्यवस्थित नियोजन केलं, तर सर्वांना त्यांच्या धर्माचं प्रचार-प्रसार करण्याची मुभा मिळेल. बरोबर? आणि त्याच्यामुळे आपण असं म्हणू शकतो, की बाबा सर्व धर्मसमभाव येऊ शकतो. तर हे काय झालं? सामाजिक झालं ना सामाजिक न्याय. येस ओर नो? राइट? तर आता ते तिथे आर्थिक बद्दलची चर्चा असेल समजा. सामाजिक न्याय आणि आर्थिक म्हणण्यापेक्षा इक्वालिटीची चर्चा आहे, है ना? की इक्वालिटी कशी प्रस्थापित करू? मग सांगा उद्योगधंद्यांमध्ये, नागरिकीकरणामध्ये, लोकसंख्येमध्ये इक्वालिटी कशी आणायची? कशी आणायची? माहिती आहे आपल्याला. नियोजनाद्वारे केलं जाईल का? उदाहरणार्थ, बाबा आम्ही काय करू? एक उदाहरण घेऊ. आता एक तुम्हाला नागरिकीकरणाचं आत्ताचं लेटेस्ट उदाहरण सांगतो, की जे तुम्ही डायरेक्टली वापरू शकतात. आणि म्हणजे नागरिकीकरणाबद्दल. ह्या बजेटमध्ये सिटी इकॉनॉमिक रिजन्स अशी नावाची कन्सेप्ट आहे. ठीक आहे. म्हणजे बजेट जो 2025-26 चा आहे, त्या 25-26 च्या बजेटमध्ये ही संकल्पना आली आहे नवीन सिटी इकॉनॉमिक रिजन. म्हणजे जसं थोडक्यात एस-ई-झेड आहे, त्याच्यानंतर जसं निम्स आहे, ठीक आहे. आपण पेपर 3 पण डिस्कस करतो मी, त्याच्यामुळे मी हे सांगतोय जी पेपर 3. ओके. तो एस-ई-झेड, निम्स, मेगा फूड पार्क आहे, ठीक आहे. तर ह्या जशा संकल्पना आहे ना, आता हे माहिती आहे तुम्हाला काय, राइट? तर तसंच ही सिटी इकॉनॉमिक रिजन नावाची संकल्पना. मग आता ही संकल्पना आणल्यानंतर याची प्लॅनिंग केली ना सरकारने, येस ओर नो? तर 2025च्या बजेट 25-26च्या बजेटमध्ये ही संकल्पना सरकारने आणली आणि त्याच्यामुळे नागरिकीकरणाची प्रक्रिया सुरळीत झाली. त्याच्यामुळे सामाजिक न्याय आणि हे काय झालं तुमचं समानता अचीव्ह झाली. झालं. येस ओर नो? म्हणजे पॉइंट जनरेट कुठून करायचा त्याच्यासाठी ही लिस्ट आहे. मग पॉइंट जनरेट कुठून करायचा ते एकदा कळलं ना, मग तोडून-मोडून का असेना मी लिंक लावून टाकतो आणि मग मला काय आहे फक्त मल्टी डायमेन्शनल दिसलं पाहिजे. दिसतंय माझं उत्तर. बरोबर? पण आता बघा सोपं झाली का रे प्रोसेस? पण जर मी नुसतंच हे बघितलं असतं, की अरे काय प्रश्न आहे? मग याला एक तर सोशिओलॉजिकल कसं बनवू? पहिला तो प्रश्न आणि सगळ्यात पहिला प्रश्न तर कंटेंट काय करू वापरू याचं. हे पेपर 2 जेव्हा आपण म्हणतो, मी मागच्या वेळेस टेस्टला सांगितलं होतं तुम्हाला एक शब्द वापरला होता ओपन एंडेड क्वेशन. ठीक आहे. तर ही पण समस्या पेपर 2 ला होते, की प्रश्न ओपन एंडेड आहेत. मग प्रश्न कारण हा ओपन एंडेड प्रश्न आहे रे. म्हणजे याच्यात काय लिहू शकतो? स्काय इस द लिमिट. पण ओपन एंडेड असण्यासाठी मला म्हणजे एक स्पेसिफिक कंटेंट उचलू कुठून मी? असं नाहीये ना, जसं की हे. हा ओपन एंडेड आहे का? नाही. एम-एन श्रीनिवास यांचं संरचनात्मक प्रकार्यवाद काय आहे? मी वाचलाय सर. त्याचं ते संकल्पना, कन्सेप्ट, त्याचं काय पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, टीकात्मक परीक्षण सगळं मला माहिती आहे. ते मी उतरवलं माझ्या उत्तरात. डन. म्हणजे हा कंप्लीटली स्टॅटिक आहे आणि हा क्लोज्ड एंडेड क्वेशन आहे. बरोबर? पण हा प्रश्न ओपन एंडेड आहे. आणि तुम्ही बघाल, की जास्तीत जास्त प्रश्न पेपर 2 मध्ये ओपन एंडेड असतात. हे मी मागच्या टेस्टच्या डिस्कशनच्या वेळेसच सांगितलं होतं. मग ह्या ओपन एंडेड प्रश्नाला डील मी कसं करू? तर डील करण्यासाठी सिंपल फॉर्म्युला मी सांगितला, की तोच आहे. हे तुम्हाला कंटेंटचे पॉइंटर्स मिळून गेले ना, हे पॉइंटर्स आहेत. ह्या पॉइंटर्समध्ये उत्तर लिहा, तुमचे ओपन एंडेड प्रश्न सॉल्व्ह होतात. बरोबर? बाकी एक्सप्लेन काय करायचं ते तुम्ही ठरवू शकतात ना. म्हणजे मी हे सांगितलं सिटी इकॉनॉमिक रिजनमुळे नागरिकीकरणाला चालना मिळेल आणि समानता किंवा सामाजिक न्याय प्रस्थापित होईल. हे तुम्ही हेच एक्सप्लेनेशन दिलं पाहिजे गरजेचं नाहीये. तुम्ही तुमच्या पद्धतीने काही एक्सप्लेनेशन दिलं तरी चालणार आपल्याला. ठीक आहे? राइट? म्हणून मी म्हटलं, की आपसी म्हणजे पॉइंटर्स पण हेच आहेत तुमचे आणि उत्तर लिहिण्यासाठी म्हणजे प्रिपरेशन पण ह्याच पद्धतीने करायचंय आणि उत्तर लिहिण्यासाठी कंटेंट पण हेच वापरायचंय. क्लिअर आहे? आय होप इट इज क्लिअर है ना. कुठलाही प्रश्न घ्या तुम्ही पेपर 2 चा. आता व्हॉट इज मॉडर्नायझेशन हा स्पेसिफिक प्रश्न आहे. मॉडर्नायझेशन ऑफ इंडियन ट्रॅडिशन. आता हे तुम्हाला माहिती आहे योगेंद्र सिंग आहेत. ठीक आहे. योगेंद्र सिंग वाचतो आपण. हे तर विचारवंतच आहे. हे वाचायचे आहेत आपल्याला. हा तर सिलेबसचा पॉइंट आहे. मॉडर्नायझेशन ऑफ इंडियन ट्रॅडिशन ड्युरिंग कॉलोनियल पिरियड आहे का रे सिलेबसचा पॉइंट? बघा सेक्शन ए भारतीय परंपरेचे आधुनिकीकरण. ठीक आहे. मॉडर्नायझेशन ऑफ इंडियन ट्रॅडिशन. आहे का इथे मॉडर्नायझेशन ऑफ इंडियन ट्रॅडिशन? डायरेक्ट प्रश्न आहे हा. ठीक आहे. कोण आहेत आणि इथे ते विचारवंत ॲक्चुअली
योगेंद्र सिंग यांचं हे पुस्तकाचं नाव आहे मॉडर्नायझेशन ऑफ इंडियन ट्रॅडिशन. 300 पानापेक्षा मोठं पुस्तक आहे. तर पुस्तकाचं नाव डायरेक्ट टाकून दिलंय आपल्याला सिलेबसमध्ये. ठीक आहे. सो त्याच्यामुळे तो फोकस एरिया आहेच. पण मग पुन्हा एकदा की तो फोकस एरिया किती एक्सप्लोर करायचा तो नोटमध्ये आहेच. तेवढं तुम्ही करू शकता. ठीक आहे. तो डायरेक्ट प्रश्न आहे. हा ओपन एंडेड नाहीये. हा सरळ-सरळ प्रश्न आहे सिलेबसचा. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा क्वालिटेटिव्ह चेंजेस इन रूरल स्ट्रक्चर थ्रू रूरल डेव्हलपमेंट. झालं का? उगाचच काहीतरी क्वालिटेटिव्ह चेंजेस. क्वालिटेटिव्ह चेंजेस म्हणजे आता क्वालिटेटिव्ह, क्वांटिटेटिव्ह पेपर 1 मध्ये, युनिट 3 मध्ये वाचतो रिसर्च मेथोडॉलॉजीमध्ये. बरोबर? संशोधनाच्या पद्धती. का क्वालिटेटिव्ह म्हणजे काय? व्यक्तिपरत्वे काय बदल होत आहेत. बरोबर? मग आता परत तेच तुम्हाला विचारलंय चेंजेस. फॉरगेट 2 मिनिटं सोडून द्यायचं. क्वालिटेटिव्ह, क्वांटिटेटिव्ह पहिले चेंजेस सांगू ना. माझा फोकस क्वालिटेटिव्हवर जास्त असतो चेंजेसपेक्षा. चेंजेसच माहीत नाहीत मला आणि मग क्वालिटेटिव्ह असो का क्वांटिटेटिव्ह ते कसं जमेल? मग ग्रामीण भागात म्हणजे बघा रिपीट झालं का रे परत, की ग्रामीण भागात काय बदल आहेत? इथे दिसतंय का तुम्हाला हरित क्रांतीचा जो प्रश्न आहे ना, तोच प्रश्न हा आहे रे गडी. फक्त तिथे हरित क्रांती एक देऊन दिलंय तुम्हाला. ठीक आहे. इथे तुम्हाला दिलेलं आहे रुरल डेव्हलपमेंट प्रोग्राम, ग्राम विकास कार्यक्रम. मग आमच्याकडे कमीत कमी 5 ग्राम विकास कार्यक्रम तर आम्हाला माहितीच आहे. बरोबर? म्हणजे तो एकदम बेसिक लिहिले तरी चालतंय. एम-जी नरेगापासनं आयुष्यमान भारतापासनं अजून काय तर अंगणवाडी आशा वर्कर पासनं आय-सी-डी-एस पासनं असे भरपूर आहेत आमच्याकडे. आहेत का? येस ओर नो? मग हे जर आहेत, तर मग बस तुम्ही ते 5-6 प्रोग्राम लिहा. त्या 5-6 प्रोग्रामचं कसं वर्कआउट होतंय किंवा त्याने काय-काय बदल केले ते लिहा. मग बदलांमध्ये पण आता सर बदल काय लिहू? कोणते-कोणते बदल केले? समजा एक उदाहरण घेऊ आपण. एम-जी नरेगा. एम-जी नरेगाने सर रोजगार निर्माण केला एवढंच माहिती आहे आम्हाला. ठीक आहे. अकुशल कामगारांमध्ये रोजगार निर्माण केला. हा बदल झाला. बरोबर? रोजगार मिळाला त्यांना. ठीक आहे. पण आता एखादा विद्यार्थी एम-जी नरेगाने रोजगार मिळाला आणि रोजगार मिळाल्यामुळे तिथे आयुष्यमान किंवा जीवनमान किंवा राहणीमान सुधारलं त्या व्यक्तीचं, त्या कुटुंबाचं. हा सर्वसाधारण विद्यार्थी मुद्दा लिहेल. ठीक आहे, राइट? दुसरा विद्यार्थी जो माझा विद्यार्थी आहे, मोहित मी ते प्राउडली सांगतो, जो मोहित सरांचा विद्यार्थी आहे, ज्याच्याकडे सिलेबसचे हे कन्सॉलिडेशन आहे. तो कसं लिहेल? मी तुम्हाला सांगतो. की एम-जी नरेगाच लिहायचंय. पण एम-जी नरेगामुळे रोजगार मिळाला, ठीक आहे? आणि रोजगारामुळे ग्रामीण मागणी वाढली आणि तो व्यक्तीला तर बदल झालाच त्याच्या राहणीमानात, पण एकूण ग्रामीण अर्थव्यवस्थेला सुद्धा चालना मिळाली. झाला का नाही इम्प्रूव्ह पॉइंट हा? येस ओर नो? बस कशावरून झाला? हे याच्यावरूनच झालं ना. म्हणजे उद्योग. मग उद्योगांचा मी विचार केला, की अरे एम-जी नरेगाला उद्योगांशी कनेक्ट करू का ग्रामीण भागात? नाही, डायरेक्ट कनेक्शन होत नाही. पण एम-जी नरेगाला अर्थव्यवस्थेशी कनेक्ट करू शकतो. एम-जी नरेगाला नातेसंबंधांशी कनेक्ट करू शकतो. एम-जी नरेगाला वर्ग व्यवस्थेशी कनेक्ट करू शकतो. एम-जी नरेगाला जाती व्यवस्थेशी कनेक्ट करू शकतो. कसं? मी एक खालच्या जातीचा व्यक्ती होतो. ग्रामीण भागात मला रोजगार नव्हता, काहीच नव्हता, अकुशल होतो, संधी नव्हती. जाती-पातींचं दृढ असल्यामुळे ग्रामीण भागात, माझ्या गावात. पण मग मी काय केलं, मी सर एम-जी नरेगाला जॉइन केलं. मला रोजगार मिळाला. रोजगार मिळाल्यामुळे जरी मी खालच्या जातीचा असलो, तरी सुद्धा मला जातीय गतिशीलता प्राप्त झाली. समाजात माझा मान-सन्मान थोडासा वाढला. बरोबर? म्हणजे मी सामाजिक गतिशीलता प्राप्त करू शकलो. मग हे सोशिओलॉजिकल नाही झालं का उत्तर? झालं ना. बरोबर? पुढे मी सांगेन तुम्हाला 2 गोष्टी की उत्तर सोशिओलॉजिकल बनवण्यासाठी. म्हणजे लक्षात आलं का? पॉइंटर कसे? किती उदाहरणं देऊ मी तुम्हाला? प्रत्येक पॉइंटला उदाहरणं आहेत. म्हणजे ज्यांना वाटतं ना, की बाबा पेपर 2 खूप कठीण आहे, पेपर 2 खूप ओपन एंडेड आहे, त्यांना सिंपल हा व्हिडिओ दाखवा. त्याचं क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे? राइट? एवढी मी म्हणजे गॅरंटी घेतो तुम्हाला. आता इतक्या वर्षापासून शिकवतोय त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे? पुढे बघा. एक्सप्लेन द रिस्पॉन्सिबल फॅक्टर्स फॉर एज्युकेशनल इनइक्वालिटी बिटवीन मेन एंड वुमेन. हा तर पूर्ण जी-एस प्रश्न आहे. परत शैक्षणिक असमानता स्त्री आणि पुरुषांमधली. मग आता रिस्पॉन्सिबल फॅक्टर्स. ही कारणं विचारली आहेत तुम्हाला, की कारणं काय-काय आहेत बाबा शैक्षणिक असमानतेची. तर शैक्षणिक असमानतेची कारणं काय-काय असू शकतात? तर शैक्षणिक असमानतेची कारण मग परत आपल्या फ्रेमवर्ककडे जाऊ, की काय-काय कारणं असू शकतात. मग परत याचा विचार करायचा. कारणांमध्ये पण याचाच विचार, परिणामांमध्ये पण याचाच विचार. पुरुष आणि स्त्रिया. मग ग्रामीण भागात आता बघा मग पॉइंटर्स कसे आठवायला लागतात? आठवायला लागतील. आता मी काय तयार करून आलोय का इथे? माझ्याकडे इथे काही आहे का? काहीच नाही. पण मला पण आठवतंय. याचं मॅजिकच ते आहे. ह्या फॉर्मॅटमध्ये असलं की आठवेल. म्हणजे बघा, आता उदाहरण घेऊ काय नागरिकीकरणाचं, है ना? वरचे बोर झाले असेल तुम्हाला.
काय म्हटलंय प्रश्न काय रे तुम्हाला, की रिस्पॉन्सिबल फॅक्टर फॉर एज्युकेशन शैक्षणिक असमानता का आहे? शैक्षणिक असमानता स्त्री-पुरुषांमध्ये का आहे? कारण नागरिकीकरणाचा विचार करू. नागरिकीकरण काय होतं? कारण काय आहे नागरिकीकरणाचं महत्त्वाचं? स्थलांतर, बरोबर? मग स्थलांतर महत्त्वाचं कारण आहे, तर मग स्थलांतर कोण करताय? पुरुष करताय. मग पुरुष ग्रामीण भागातून शहरात चालले जातात स्थलांतर करून. ग्रामीण भागातून शहरात गेल्यामुळे त्यांना शहरी वातावरणात सूट होण्यासाठी त्यांना मिनिमम शिक्षण आवश्यक आहेच. मग ते मिनिमम शिक्षण ते घेतात. पण स्त्रिया काय करतात? स्त्रियांवर दुहेरी बर्डन येतं, की शहरात गेल्यामुळे घर पण खेड्यातल्या स्त्रियांना सांभाळायचंय. बाहेरचं पण स्त्रियांनाच बघायचंय. शेतीचं पण स्त्रियांनाच बघायचंय. बरोबर? मग हे दुहेरी बर्डनमुळे स्त्रियांचं काय होतंय? तर स्त्रियांना शिक्षणासाठी वेळ मिळत नाही आणि ती झाली शैक्षणिक असमानता. झालं का? कसा डिराईव्ह केला मुद्दा कळतोय का? नागरिकीकरणातून शैक्षणिक असमानतेचा पॉइंट आहे. म्हणून पुन्हा-पुन्हा सांगतोय, प्रश्न कोणताही घ्या तुम्ही. तुम्ही उद्या याच्या व्यतिरिक्त प्रश्न घेऊन या. तुम्ही म्हणाल, की "सर हे तुम्ही तयार केलं असेल." असं नसतं रे. तयार काय करणार आता? तयार करायची गरज नाही. झाले आता 13 वर्ष तेच करतोय. कशाला तयार करावं लागेल, राइट? आजही तयार करावं लागत असतं तर मग तर झालंच मग. ठीक आहे. तो आय होप कळलं असेल तुम्हाला हे. येस ओर नो? मुद्दा कळला का माझा? सो म्हणून हे फ्रेमवर्क बसवा फक्त. मुद्दे तयार होत जातील. आणि बघा, मग ते ड्युअल बर्डन लिहिलं ना, स्त्रियांवरचं ड्युअल बर्डन त्याच्यामुळे शैक्षणिक असमानता आहे. ओके, स्त्रियांना. आणि मग त्याच्यामुळे होणारी शैक्षणिक असमानता. मग तिथे ड्युअल बर्डनचं लिहा सिल्व्हिया वॉल्बी. विचारवंत पण लगेच आठवतात ना पेपर 1चे मग. येस ओर नो? राइट? झालं डिस्कशन. स्त्रीवादी विचारवंत सिल्व्हिया वॉल्बी, राइट? म्हणजे बघा, ज्या विद्यार्थ्याला उत्तर याचं जमत नव्हतं, ज्याने जी-एसचे 2-4 पॉइंटर लिहून आले. म्हणजे तो काय म्हणेल फक्त, "सर ग्रामीण आणि शहरी दरी आहे, त्याच्यामुळे शैक्षणिक असमानता आहे." अरे ग्रामीण आणि शहरी दरी हे अख्खे लोकं लिहितायत रे. तू वेगळं काय लिहितोय? जो वेगळं लिहिणार त्याला मार्क्स मिळणार. सिंपल फॉर्म्युला आहे. म्हणून मी 1 किंवा 2 इनिशिएटिव्ह तुमच्यासाठी आणणार आहे आता. ते YouTubeवर असतील, सगळ्यांसाठी फ्री असतील, त्याच्यामुळे काळजी करू नका. आता तुमची ऑक्टोबरला एक्झाम आहे, तर आता ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये मी ते इनिशिएटिव्ह आणेल, की छोटंसं परत तसंच, की व्हॅल्यू एडिशन, ठीक आहे? व्हॅल्यू एडिशन बद्दल मी बोलतोय. ओके. हा एक नवीन इनिशिएटिव्ह हा पूर्ण फ्री असेल YouTubeवर तुमच्यासाठी. काळजी करू नका. ठीक आहे. राइट. तो व्हॅल्यू एडिशन म्हणजे जी-एस मधले व्हॅल्यू एडिशन. ऑप्शनलचं तर मी सांगेन करंट अफेअर्स वगैरे, पण जी-एसच्या पण व्हॅल्यू एडिशन. ठीक आहे. आय होप कळलं असेल. बस. आता डिस्कस करायची फार गरज नाही. तुम्ही लिहू शकता. तर चला हे 2-3 प्रश्न डिस्कस करून म्हणजे सेक्शन ए तरी कंप्लीट होईल आपलं. मग असंच तुम्ही सेक्शन बीचं पण करू शकता. आता इथे बघा. काय आहे, मुस्लिम समुदायाच्या एक विशिष्ट समुदायाबद्दलची चर्चा दिली आहे. सच्चर समितीचा अहवाल, अंमलबजावणी घेतलेल्या निर्णयांचा आढावा घ्या. आता हा मला तुम्ही सांगा ओपन एंडेड आहे का क्लोज एंडेड आहे? क्लोज एंडेड आहे ना. म्हणजे एक स्पेसिफिक समुदाय दिलाय, एक फॅक्ट दिली आहे सच्चर समिती. तर मग हा क्लोज एंडेड आहे. म्हणजे मला जर सच्चर समितीबद्दल माहिती असेल तर मी लिहील. आता आणि हे आहे का आमच्या कंटेंटमध्ये आहे. हे तर पॉलिटीमध्ये पण येणार आहे. मग इथे तो फरक पडत नाही, की सर जी-एसचं वेगळं आणि ऑप्शनलचं वेगळं. इथे हा प्रश्न ऑप्शनलचा कसा करायचा? तो सच्चर कमिटीचा अहवाल काय आहे हे पॉलिटीत वाचतो. बरोबर? राइट. आणि शासनाने कोणते-कोणते निर्णय घेतलेत सच्चर कमिटीद्वारे हे हे किती स्टॅटिक आहे? जुनं आहे ना. येस ओर नो? मग ही चर्चा जी-एस-2 ला होणार. पण इथे 1-2 गोष्टी सोशिओलॉजीच्या कसे वापरू? एकतर विचारवंत किंवा काय? संज्ञा. ओके. कीवर्ड्स सोशिओलॉजिकल. सामाजिक गतिशीलता शब्द वापरा ना. बरोबर? की सच्चर कमिटीने दिलेल्या अहवालामुळे सामाजिक गतिशीलता मिळाली मुस्लिम समुदायाला, जो अल्पसंख्याक समुदाय आहे. राइट? झालं. सोशिओलॉजिकल उत्तर झालंय तुमचं. ते पुढे सांगतो. त्याच्यानंतर चाइल्ड लेबर आणि चाइल्ड लेबर इज अ सोशल प्रॉब्लेम. बालकामगार म्हणजे काय? ओके. बालकामगार ही एक सामाजिक समस्या आहे. मग आता सामाजिक समस्या का आहे? तर परत बालकामगारांना जोडायचं सगळं इथे. सामाजिक काय आहेत? म्हणजे बालकामगार, कृषी आणि ग्रामीणचं काय? बालकामगार जातीचं काय? आदिवासीचं काय? वर्ग, नातेसंबंध आहे. नातेसंबंधांमध्ये मेन डिस्कशन आहे बालकामगारांचं. राइट? ओके. धर्माचं फार येणार नाही. सगळेच बसतील असं नाही. तुम्हाला 5 पॉइंट पाहिजेत ना, मग इथून निवडा 5 पॉइंट कुठलेतरी. आय होप कळत असेल तुम्हाला. राइट? त्याच्यानंतर हॉनर किलिंग रिलेटेड टू व्हायलन्स अगेन्स्ट वुमन, एक्सप्लेन द एक्झाम्पल. तर आता हॉनर किलिंग म्हणजे काय? हॉनर किलिंग माहिती असेल तुम्हाला हरियाणा वगैरे प्रदेशात जे होतं, बरोबर? जात बाहेर जाऊन लग्न केलं की हॉनर किलिंग होतं. तर महिलांवर हिंसाचाराशी कसं संबंधित आहे? आहेच ना संबंधित, बरोबर? हे इथे जाती व्यवस्थेची चर्चा होते, बरोबर? त्याच्यानंतर नागरिकीकरण पण घेऊ शकतो, बरोबर? त्याच्यानंतर अजून असे वरचे वर्ग हॉनर किलिंग फक्त जे निम्न वर्ग आहे त्यांच्यातच होत असते फक्त. ठीक आहे. तर हे सगळी चर्चा होणार. आय होप कळतंय तुम्हाला. सो
फ्रेमवर्क तिकडे तुमच्या नोट्स तशा बनवा, उत्तरं तुमचे ॲड्रेस होतील आणि जीएस बेस उत्तर राहणार नाही. तर हे सेक्शन एचं मी पूर्ण सांगितलं. सेक्शन बीचं तुम्ही एक्सपेरिमेंट करू शकतात. नाहीतर आपला व्हिडिओ खूप मोठा होईल. सगळं डिस्कशन करत बसलो तर. ज्यांना कोणाला इंडिव्हिज्युअल वाटत असेल, की सर तुम्ही अजून थोडंसं सांगा इंडिव्हिज्युअली, माझा हा नंबर आहे. हा पहिला नका घेऊ. ओके. हा नंबर आहे. याच्यावर मला संपर्क करा. मी तुम्हाला नक्कीच मदत करेन. ठीक आहे. तो कळलंय का रे? येस ओर नो? पेपर 2 चं कळलंय तुम्हाला ॲड्रेस कसं करायचंय. आता तो मूळ प्रश्नाकडे येऊ. कन्सॉलिडेशन वगैरे मी सगळं सांगितलं, की सर आता बघा याच्यात कोणते-कोणते ॲड्रेस झालं, तर कंटेंट कसं प्रिपेअर करू हा पॉइंट ॲड्रेस झाला. आता आपण जे बोललो. ओके. त्याच्यानंतर कंटेंट ओव्हरलॅपिंग आहे, तो ॲड्रेस झाला. मी म्हटलं तुम्हाला हा आणि हा सोबतच ॲड्रेस होईल. 2 पॉइंटर ॲड्रेस झाले आपले. तिसरा पॉइंटर आता हा, की जीएस बेस उत्तर आहे सर, तर ते कसं करू सोशिओलॉजिकल? थोडं बहुत मी याच्यासाठी सांगितलं तुम्हाला. पण अजून थोडक्यात सांगतो, की जर तुमचं उत्तर सोशिओलॉजिकल जीएस बेस्ड होत असेल. जीएस बेस्ड याचा अर्थ काय, की सर मला कळतच नाही. मी जे लिहून येतोय ते खूप जनरल आहे. ओके. तर जनरल आहे, तर मग त्या जनरलला सोशिओलॉजिकल बनवायसाठी काय मेहनत करावी लागेल? वेगळी काही मेहनत करायची नाही. ठीक आहे. सोशिओलॉजिकल बनवण्यासाठी 3 गोष्टी करायच्या. कोणत्या 3 गोष्टी करायच्या? मी जे आत्ता सांगितलं म्हणजे नोट्सचं कन्सॉलिडेशन असलं पाहिजे. ओके. तुमच्याकडे आणि त्याच्यानंतर ते सगळे फॅक्टर्स जे मी सांगितले ना, कोणते फॅक्टर्स? हे फॅक्टर्स रे. हे जे सांगितले, हे सगळे फॅक्टर्स तुमच्याकडे असले पाहिजे. आहेत आत्ता तुमच्याकडे, मी तर करून दिलं तुम्हाला. हेच घ्या रेडीमेड. ठीक आहे. तर ह्या फॅक्टर्समध्ये उत्तर लिहिलं कुठलं, तर ते सोशिओलॉजिकल होईल. कारण समाजातल्या सर्व घटक त्याच्यात कव्हर झाले, असा त्याचा अर्थ होईल. ॲट लीस्ट सिलेबसमध्ये दिलेले घटक सर्व तुम्ही कव्हर केलेले आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरं जीएस बेसवरून सोशिओलॉजिकल बनवण्यासाठी दुसरं तुमचं येतं, तो म्हणजे दृष्टिकोन, पर्स्पेक्टिव्ह, सोशिओलॉजिकल पर्स्पेक्टिव्हज. याच्यातून तुम्ही उत्तर तुमचं सोशिओलॉजिकल बनवू शकता. ठीक आहे. पर्स्पेक्टिव्ह म्हणजे काय? आणि तिसरं येतं थिंकर्स आणि कीवर्ड्स. ठीक आहे. हा तिसरा पॉइंटर. याच्याने तुम्ही उत्तर सोशिओलॉजिकल बनवू शकतात. बास. या 3 पॉइंटरमध्ये तुमचं पेपर 2 चं उत्तर खास करून जो ओपन एंडेड प्रश्न आहे, तो सोशिओलॉजिकल होणार. कसं? तर हे फॅक्टरबद्दल सांगितलं मी आता, ते रिपीट करत नाही. दुसरं पर्स्पेक्टिव्ह. सोशिओलॉजिकल पर्स्पेक्टिव्ह म्हणजे दृष्टिकोन जो आहे, समाजशास्त्रीय दृष्टिकोन. आहेत का आमच्याकडे 4-5 तर दृष्टिकोन माहिती आहेत ना आम्हाला. म्हणजे कोणतं? तर संरचनात्मक प्रकार्यवादी, स्ट्रक्चरल फंक्शनलिस्ट हा एक दृष्टिकोन आहे. त्याच्यानंतर जो वापरता येईल तो मी सांगतो. त्याच्यानंतर स्त्रीवादी दृष्टिकोन आहे, फेमिनिस्ट. त्याच्यानंतर दुसरा अजून कुठला घेऊ शकतात तुम्ही? हां, मार्क्सवादी दृष्टिकोन आहे महत्त्वाचा, तो घेऊ शकतात तुम्ही. चौथा अजून दृष्टिकोन कुठला घेऊ शकतात तुम्ही? वेबरियन दृष्टिकोन घेऊ शकतात. हा कमी वापरला जातो, पण घेऊ शकतात तुम्ही. ठीक आहे. राइट? मग आता वापरायचं कसं? ते थोडक्यात सांगतो. एक प्रश्न घेऊ आणि त्याच्यावरून सांगतो, की सर समाजशास्त्रीय उत्तर बनवायचंय तर कसं? आता हेच प्रश्न आहेत आमच्याकडे आत्ताचे. उचला कुठलाही प्रश्न. बघा, आता हा उचलू. वरचे झाले, आता इथे डिस्कस करू. व्हॉट इस अर्बनायझेशन? एक्सप्लेन द सोशल कॉजेस ऑफ अर्बनायझेशन. ठीक आहे. नागरिकीकरण म्हणजे काय आणि त्याची कारणं विचारलेली आहे. पण इथे शब्द मुद्दाम त्यांनी टाकलाय, समाजशास्त्राचा पेपर आहे, तर सामाजिक कारणं विचारलेली. मग सामाजिक कारणं मी सांगतोय. आता माझ्याकडे ही कन्सॉलिडेशनची लिस्ट आहे. ती सामाजिक कारणं झाली सगळी माझी. म्हणजे फक्त स्थलांतर हे कारण न घेता तुम्ही सामाजिक कारणं भरपूर घेऊ शकता त्या पॉइंटरवरून. बरोबर? ठीक आहे. या कन्सॉलिडेशनवरून. हे झालं. मग आता त्याला समाजशास्त्रीय कसं बनवू? ठीक आहे. मग त्या कारणं मी तुम्हाला सांगितलं प्रत्येक ह्याच्यात, की कारणं लिहिली बदलाची. बदल विचारलाय, बदलाची कारणं लिहिली, तर त्या बदलाचे परिणाम पण लिहायचे आहेत आपल्याला. बरोबर? मग परिणाम लिहत असताना तुम्ही दृष्टिकोन वापरू शकता. बरोबर? की नागरिकीकरण म्हणजे परिणाम आता पॉझिटिव्ह परिणाम. बघा आता कसं वापरतोय. नागरिकीकरण ही प्रक्रिया संरचनात्मक म्हणजे कार्यात्मक आहे समाजाच्या दृष्टीने. कार्यात्मक कशी आहे समाजाच्या दृष्टीने? तर नागरिकीकरणामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळते. नागरिकीकरणामुळे जे समुदाय आहे, त्या समुदायांना शिस्त लागते आणि समाज एक सामाजिक काय म्हणू शकतो? सोशल ऑर्डर. समाजात एक सोशल ऑर्डर मेंटेन होते. बरोबर? हे तुम्ही नागरिकीकरणाची संरचनात्मक किंवा कार्यात्मक दृष्टिकोन आहे. आय होप कळलंय. मग तुमच्यासाठी कार्यात संरचनात्मक प्रकार्यवाद काय असतो माहिती पाहिजे ना? येस ओर नो?
स्त्रीवादी, चला हे जर कठीण जात असेल तर स्त्रीवादीची चर्चा. नागरिकीकरण स्त्रीवादी दृष्टिकोनातून बघायचं. कसं? की नागरिकीकरणाचा परिणाम काय झाला, की नागरिकीकरणाचे फायदे फक्त पुरुषांना मिळाले. स्त्रियांना तेवढे फायदे नागरिकीकरणाचे मिळाले नाही. कारण प्रगती ही पुरुषांपर्यंत पोहोचली आणि स्त्रिया उलट ह्या अ, घरापर्यंतच त्यांना मर्यादित ठेवण्यात आलं. हे झालं तुमचं स्त्रीवादाबद्दल विचार नागरिकीकरणाचे. झालं सोशिओलॉजिकल. मग त्याच्याशी रिलेटेड मग असं दृष्टिकोन लिहिला, की त्याच्याशी रिलेटेड विचारवंत लिहा. बरोबर? सिल्व्हिया बॉल्बी असतील, एना ऑकले असतील, बरोबर? इरावती कर्वे असतील, जे कोणी तुमच्याकडे लिस्ट असेल, ते लिहा. बरोबर? तुम्ही असंही करून ठेवा वाटल्यास. म्हणजे विचारवंतांबद्दल आता सांगतोय, की हे जे इथे टॉपिक दिलेले आहेत ना मी, ह्या टॉपिकशी रिलेटेड थिंकर्स 1-1, 2-2 नावं तुमच्या नोटमध्ये लिहून ठेवा. जे मी शॉर्ट नोट बनवाल ना, ग्रामीण समाज आला, की पी.सी. जोशी वापरणारच बाबा मी. ठीक आहे. काही आली चर्चा तर ते जोशी नाव मी वापरणारच. येतंय का लक्षात? तर अशी काहीतरी चर्चा जाती व्यवस्था आली. आंद्रे बेते लुई डिमॉन्ट वापरणारच मी. बरोबर? तर असं काहीतरी करू शकतो का आम्ही? मॅलिनोव्स्की वापरणारच आदिवासी आलं तर. तो विचारवंतांची पण 2-2 नावं फिक्स करून लिहून ठेवली, तर ते सोपं जाईल. मग ते काय ChatGPT केलं तरी चालतंय किंवा तुम्हाला नोटमध्ये तर माझ्या मिळेलच. 10 काय 100 नावं मिळतील माझ्या नोटमध्ये. माझ्या नोटमध्ये पण घेऊन तुमची शॉर्ट नोट बनवून नावं लिहून ठेवले तरी चालतील. मग ऑटोमॅटिकली आठवेल ना ते, की हे ह्या व्यक्तीने आणि आपल्याला काय करायचंय, तो व्यक्ती ज्या क्षेत्रात काम करतोय त्याचं नाव लिहिलं ना, तरी आपलं काम होतंय हे लक्षात घ्या. असं नाहीये की त्याचं स्पेसिफिकच आलं पाहिजे तुम्हाला डिस्कशन. नाही, तशी काही गरज नाही. ओके. आय होप कळलं असेल. तर उदाहरणावरून मी सांगितलं. परत नागरिकीकरणाचा मार्क्सवादी दृष्टिकोन काय? की नागरिकीकरणामुळे वर्गव्यवस्था जास्त सुदृढ झाली. हा तर सिंपल मार्क्सवादी दृष्टिकोन आहे नागरिकीकरणाचा. झालं. तर हे झालं सोशिओलॉजिकल बनवण्यासाठी तुमचं उत्तर. ठीक आहे. थिंकर्सचा वापर कसा करायचा ते पण मी सांगितलं. सेम लॉजिक कीवर्ड्स बद्दलचं आहे. की कीवर्ड्सची लिस्ट तशी बनवू शकतात. आता कीवर्ड्सची माझी पी-डी-एफ आहेच, बरोबर? तुमच्याकडे आता ऑलमोस्ट प्रत्येकाकडे ती कीवर्ड्सची पी-डी-एफ आहे. एक 20-25 पानांची ती पी-डी-एफ आहे. ती एकदा एकदा 1 तासभर बसा. त्या पी-डी-एफमध्ये प्रत्येक इथे हा जो पॉइंटर आहे, प्रत्येक पॉइंटरला कोणता कीवर्ड वापरता येईल असे 2-2, 3-3 कीवर्ड लिहून ठेवा. म्हणजे आता उदाहरणार्थ जे मी सांगितलं, सामाजिक गतिशीलता, आत्ता जो उल्लेख केला. इथे वापरता येईल का? वापरता येईल. जाती, वर्ग, आदिवासी इथे 100% वापरता येईल. नातेसंबंधांमध्ये नाही वापरता येणार. पण नातेसंबंधांमध्ये रक्ताची नाती, ओके, आणि मित्रत्वाची नाती, अफिनियल बॉन्ड आणि कॉन्जुगल बॉन्ड हे शब्द वापरता येतील नातेसंबंधांमध्ये. बरोबर? धर्मामध्ये काय वापरता येईल? धार्मिक कट्टरता, मूलतत्ववाद, बरोबर? तुम्ही ऐकलं असेल धर्मनिरपेक्षता, सांप्रदायिकता हे शब्द धर्मामध्ये. ते सिलेबसचे शब्द आहेत. येस नो? तो असे शब्द त्या पॉइंटरशी कोणते आहेत त्या कीवर्डच्या लिस्टमध्ये ते काढा आणि ते काढून ती लिस्ट म्हणजे ते परत ती नोट तशी तयार करा. मी तेच म्हणलं ही नोट शॉर्ट नोट जर तुमची परफेक्ट तयार झाली ना, वाटल्यास तर मला दाखवा. मी पण तुम्हाला सांगेन, की काय अजून त्याच्यात ॲड करायचंय, सबट्रॅक्ट करायचंय. तर ही शॉर्ट नोट परफेक्ट तयार झाली. 50च पेजेस सांगतोय आणि 50 पेजेसच्या वर जात नाही. 50चे फार तर फार 55 होतील. त्याच्या वर जाणार नाही शॉर्ट नोट. क्लिअर? तर ह्या पद्धतीने तुम्ही तुमचं उत्तर पूर्णपणे सोशिओलॉजिकल बनवू शकतो आपण. आय होप इट इस क्लिअर टू यू. डन? ओके. हां. तर हे झालं आपला म्हणजे ओके. कुठला प्रश्न होता आपला? हा तिसरा प्रश्न, की जी-एस बेस्डचं सोशिओलॉजिकल कसं करू? त्याच्यानंतर पुढचा प्रश्न येतो महाराष्ट्र. महाराष्ट्राचं काय करायचं सर? महाराष्ट्र ओरिएंटेड. आता पहिले तर मला असं माझं स्पष्ट मत आहे, ठीक आहे, की महाराष्ट्राचं वेगळं प्रिपरेशन करणं इवन इन जी-एस हे फार कॉस्ट बेनिफिटमध्ये बसत नाही. ठीक आहे. थोडंसं बोल्ड स्टेटमेंट वापरतोय, पण ते व्यवस्थित वापरतोय. कॉस्ट बेनिफिटमध्ये का वापरत नाही? समजून-उमजूनच मी हे सांगतोय तुम्हाला. कॉस्ट बेनिफिटमध्ये बसत नाही याचा अर्थ काय? कॉस्ट बेनिफिटमध्ये बसत नाही म्हणजे काय, की जेवढा वेळ तुम्ही ते महाराष्ट्राचं वेगळं मटेरियल प्रिपेअर करायला देणार, तेवढं आउटपुट येत आहे का? प्रश्न बघा ना तुम्ही. मला सांगा तुम्ही आता इथे. हा पेपर 2 आहे तुमच्या समोरच आहे. ठीक आहे. इथे आता बघा सेक्शन ए पूर्ण डिस्कस केलं. तर ह्या सेक्शन ए वर कुठे आलं का महाराष्ट्राची चर्चा? तर एक प्रश्न आहे. राइट अ नोट ऑन ट्रायबल कम्युनिटीज इन महाराष्ट्र. मग मला आता तुम्ही सांगा, महाराष्ट्रातल्या राइट अ नोट. आता नोट म्हणजे काय करा, आदिवासी जमातींवर टिप लिहा. महाराष्ट्राबद्दल काहीतरी विचारायचं म्हणून हे विचारलेलं आहे. ठीक आहे, की एक बाबा सिलेबसमध्ये दिलंय ते कंपल्शन आहे म्हणून. मला तुम्ही सांगा, मी 2 मिनिटासाठी हे बाजूला करतो. ओके.
आणि फक्त एवढाच प्रश्न घेतो, की आदिवासी समुदायांवर टीप लिहा. ठीक आहे. हे आहे का माझ्याकडे कंटेंट? येस सर, हे आहे. बस. मग महाराष्ट्रातल्या आदिवासी कम्युनिटीमध्ये तुम्ही काय लिहिणार? तर महाराष्ट्रातल्या आदिवासी कम्युनिटी कोणत्या आहेत? ते कोरकू, कोकरू हे तुम्ही नावं ऐकतात, बरोबर? भिल्ल जमाती आहे, राइट? तर हे कुठे शिकतो? हे भूगोलात शिकतो ना. म्हणजे किमान भूगोलातल्या भूगोलामध्ये महाराष्ट्रातल्या आदिवासी समाजातली किमान नावं तर माहिती आहेत ना. बस. आदिवासी समुदाय काय आहे? आदिवासी समुदायाची वैशिष्ट्य काय आहे? आदिवासी समुदायाच्या समस्या काय आहे? आणि त्याच्यावर उपाय काय करता येतील? हे सगळं तुम्ही सोशिओलॉजीच्याच दृष्टिकोनातून लिहिणार. हे सगळं कुठे वाचतोय? तर याच्यासाठी तर डायरेक्ट युनिटच आहे ना दिलेलं, भारतातील आदिवासी समुदाय. हेच लिहायचं आहे. बघा, परिभाषीय समस्या म्हणजे आदिवासी कोण असतात? भौगोलिक विस्तार तिथे विचारलंय तुम्हाला महाराष्ट्र. मग माझ्या नोटमध्ये दिलेलं आहे तुम्हाला, की महाराष्ट्रात कोणत्या-कोणत्या आदिवासी समुदाय आहेत. तुम्ही माझीच नोट वाचा असं काही नाही. भूगोलात वाचतो ना इतके वर्षानुवर्ष. येस ओर नो? वसाहतवादी धोरण आणि जमातींवर काय परिणाम झाला? प्रश्न त्यांचे काय-काय आहेत आणि त्याचे उपाय. बस तेच तर सांगितलं मी. तर हे या युनिटमध्ये सगळं वाचतो ना आदिवासी समुदायाबद्दल. येस ओर नो? मग महाराष्ट्राबद्दल वेगळं काय लिहायचं? 4 नावं लिहून या महाराष्ट्राचे झाले. त्याच समस्या. सी ओडिशामधल्या आदिवासी समुदायाच्या ज्या समस्या आहेत, त्याच्यापेक्षा काही फार वेगळ्या समस्या महाराष्ट्रातल्या नाहीत. भौगोलिक प्रदेशामध्ये थोडाफार प्लस मायनस बदल असतो. ठीक आहे. भौगोलिक वैशिष्ट्य थोडीफार प्लस मायनस बदलतात. ती तुम्ही नाही लिहिली तरी चालतील. येस ओर नो? कळलं का? म्हणजे मग महाराष्ट्राचं करणं मुद्दा आय होप कळत असेल तुम्हाला. महाराष्ट्राचं प्रिपरेशन वेगळं काय? आता इथे कुठेच नाहीये महाराष्ट्राची चर्चा. अजून बघू महाराष्ट्राचं कुठे दिसतंय का आपल्याला? इथे दिसते मग. परत हा प्रश्न आहे. काय आहे? महाराष्ट्र शेतजमीन जमीन धारणा, कमाल मर्यादा वगैरे, वगैरे मधील तरतुदी आणि कृषक समाज रचनेवर परिणाम. ओके. जमीन सुधारणेबद्दलची काहीतरी चर्चा आहे. जमीन सुधारणेचा कायदा केलेला आहे आणि त्या कायद्याचा कृषक समाज रचनेवर होणारा परिणाम. म्हणजे परत बदलाचा एक कर्ता दिलेला आहे, बरोबर? एजंट ऑफ अ सोशल चेंज दिलेलं आहे आणि त्या एजंटने काय चेंज होतोय, काय बदल होतोय त्याच्याबद्दल विचारलंय. आता हे मटेरियल तयार नाही का माझ्याकडे? आहे. पण माझा फोकस अननेसेसरी महाराष्ट्र शेतजमीन कायदा याच्यावर जास्त आहे. अरे तू पूर्ण प्रश्न समजून घे. कृषक समाजावर परिणाम काय होतोय? कर्ता त्यांनी एक दिलेला आहे. तो कर्ताने लिहू शकतो पॉइंटर्स, की कृषक समाजावर परिणाम. मग परिणाम काय-काय परत? वर्गरचना, उद्योग, नागरिक तेच परत. कुटुंबावर काय परिणाम? बरोबर, राइट? वरचं जे आहे तेच. जाती व्यवस्थेवर काय परिणाम? वर्ग व्यवस्थेवर काय परिणाम? हे सगळं कृषक समाज रचना आहेच. येस ओर नो? मग फक्त तिथे जेव्हा इव्हॅल्युएटर जास्त इंटरेस्टेड परिणामांमध्ये आहे. ठीक आहे? आणि 20 मार्काचा प्रश्न आहे. तर तुम्हाला परिणाम तर लिहायचेच आहेत. पण पॉझिटिव्ह परिणाम आणि निगेटिव्ह परिणाम दोघं लिहायचे आहेत. आणि या निगेटिव्ह परिणामाचे तुमचे काय चर्चा होत आहेत, त्याचे उपाय काय करायचे आहेत, ते पण लिहायचं हे तर प्रश्नाचं डिस्कशन झालं, की प्रश्नामध्ये कसं करता येईल त्याच्याबद्दलची चर्चा. आय होप कळलं असेल तुम्हाला हे. येस ओर नो? हं? क्लिअर? तो हे परिणामांबद्दलची चर्चा तुम्हाला करायची आणि परिणामाचे उपाय पण लिहायचे आहेत. डन? तो हे झालं सर 20 मार्कांचं डिस्कशन. मग आता महाराष्ट्राबद्दल तुम्ही सांगा. घाबरून जाऊ नका. मी तुम्हाला तेच म्हणतोय. घाबरून जायची गरज नाहीये. महाराष्ट्राबद्दल फार फोकस नाहीये. ओके. हे पण पुन्हा एकदा जबाबदारीने वाचतोय. ठीक आहे. आता बघा पुढच्या प्रश्नात कुठे दिसतंय का तुम्हाला, की महाराष्ट्राबद्दलची चर्चा कुठे आहे का? कुठेच नाही. 2 प्रश्न होते जेमतेम, की ज्याच्यामध्ये महाराष्ट्र आणि ते प्रश्न पण मी महाराष्ट्र तयार केलं नसतं, तरी सुद्धा मला तो प्रश्न 100% जमला असता. म्हणून मी जे वाक्य जबाबदारीने वापरलं, की कॉस्ट बेनिफिटमध्ये महाराष्ट्राबद्दलची चर्चा फार बसत नाही आणि तेवढा वेळ पण नाहीये रे गड्या तुझ्याकडे आत्ता. बरोबर ना? राइट? आहे का वेळ? नाही. आणि मी म्हणेन, की तो वेळ द्यायची गरज पण नाहीये. सो त्याच्यामुळे वेळ देऊ नको. बाकीचं हे सगळं प्रिपेअर कर. हे अशा पद्धतीने उत्तर लिहिल्यावर तो खुश होऊन जाणार. तुम्हाला महाराष्ट्राबद्दलची चर्चा करायची गरज पडणार नाही. ठीक आहे? तो आय होप हे प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळाली असतील. है ना? याच्या व्यतिरिक्त पेपर 2 मध्ये काही प्रश्न असतील तुमचे तर तुम्ही विचारा. नक्कीच पर्सनली कॉन्टॅक्ट करून पण विचारू शकता. आता टेस्टवाल्यांसाठी हे सेक्शन ए ची टेस्ट आहे ना आपली, बरोबर?
मग त्याच्या स्पेसिफिक जाऊ. मी तुम्हाला सांगितलं आता म्हणजे जवळपास टेस्टवाल्यांसाठी पण सगळंच सांगून दिलंय. पण तुम्ही काय करा, मी जसं सांगितलं आपलं काय असतं, एकतर सिलेबस बरोबर आणि पी-वाय-क्यू याची चर्चा आपण करणार, बरोबर? तो सिलेबस तर आता हा युनिट 1-2 चा आहे सेक्शन एचा तुम्हाला माहिती आहे. बरोबर. पण आता इथे बघा, इथे आयोगाने प्रश्न कोणते विचारलेले आहेत युनिट 1-2 वर? कोणते प्रश्न ऑलरेडी विचारलेले आहेत हे थोडंसं मी रब करतो आणि मग तुम्हाला लक्षात येईल. कोणते-कोणते प्रश्न विचारले आहेत युनिट 1-2 चे? तर जी-एस घुरे विचारलेलं आहे. ओके. ठीक आहे. मग जर ह्या वेळेस त्यांनी आपला नेहमीचा नियम जे आपण इतर टेस्टमध्ये डिस्कशन केलंय आत्तापर्यंत, जर जी-एस घुरिये त्यांनी विचारलेलं आहे, तर ह्यावेळेस जी-एस घुरिये परत रिपीट करणार नाही. रिपीट करण्यासाठी 2 आहेत. पण त्या 2 मधून पण त्यांनी खाली एम-एन श्रीनिवास विचारून टाकलेत तुम्हाला. ठीक आहे. म्हणून ह्या युनिटमध्ये सर्वात जास्त फोकस एरिया हा मार्क्सवादी असणार तुमचा. ए-आर देसाई. क्लिअर? राइट? तो ए-आर देसाईवर विशेष फोकस करा पेपरच्या दृष्टिकोनातून. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा परंपरेचे आधुनिकीकरण त्यांनी विचारलंय. त्याच्यानंतर इथे त्यांनी एकदा हे पण विचारून टाकलंय. कुठे गेलं? मॉडर्नायझेशन ऑफ अनटचेबिलिटी, लोकपुरुष समिती. हां, तर ग्रामीण संरचनेत काय बदल झाला? पण ग्रामीण संरचनेत ब्रिटिशांच्या याच्यामुळे कुठेतरी होतं ना यार, ते कुठे गेलं प्रश्न? सोशल कॉज, चिक्को, एलीट, ॲग्रेरियन स्ट्रक्चर. हां, हाच प्रश्न आहे बेसिकली. पण हा नंतरचा आहे. ठीक आहे, तो नाही घेतला तरी चालेल. पण ह्या प्रश्नाला डील करण्यासाठी तुम्ही तो इकडचा संदर्भ घेऊ शकतात, की कृषी संरचनेत काय बदल केला? भारत म्हणजे वसाहतवादी राजवटीचा समाज भारतीय समाजावरील परिणामामध्ये ओके. हा याच्यावर फार इलॅबोरेट झालेला आपल्याला दिसत नाहीये युनिट 2 वर, पेपर 2 मध्ये. ठीक आहे. म्हणून ह्या इथे एकच डिस्कशन आहे. बघा, काय कुठे गेलं हे? हां, हा प्रश्न मी म्हणत होतो. प्रोटेस्ट बाय ट्रायबल कम्युनिटीज अगेन्स्ट एक्सप्लॉयटेशन अँड ड्युरिंग कॉलोनियल पिरियड म्हणजे हा सेक्शन 2 चा प्रश्न आहे. ठीक आहे. इथे जो दिलेला आहे. वसाहतवादी विद्रोही चळवळी, बरोबर? मग आणि वसाहतवादी याच्यात सामाजिक सुधारणा. तर इथे आदिवासींबद्दलची चर्चा करतो. पण हा पॉइंट इथेच येईल असं नाही. मी जसं म्हणलं ओव्हरलॅपिंग आहे ना पेपर 2 चं. हा पॉइंट मी इथे पण घेऊ शकतो बघा. वसाहतवादी धोरण आणि जमाती. इथे जास्त स्पेसिफिक आहे तो पॉइंट, आहे ना? म्हणून युनिट 2 आणि युनिट 2 जे आहे पेपर 1 चं, मी तुम्हाला सांगतो जर म्हणजे थोडंसं परत एक बोल्ड स्टेटमेंट करतोय. सेपरेटली युनिट 2 नाही प्रिपेअर केलं तरी चालेल. जे प्रो लेव्हलचे कॅन्डिडेट आहेत ना, असे आहेत आपल्याकडे काही, की ज्यांचं सर झालंय सगळं तुम्ही उत्तरं लिहायला द्या फक्त ते लिहितोय आणि ते लिहिताय आणि उत्तम लिहिताय. युनिट 2 मध्ये फक्त हा एकच पॉइंटर आहे, परंपरेचे आधुनिकीकरण, की जो तुम्हाला प्रिपेअर करायचा आहे सेपरेटली आणि म्हणून त्यांनी त्याच्यावरच प्रश्न विचारला तुम्हाला ह्यावेळेस. बरोबर? हे कॅल्क्युलेशन करू शकतो आपण. काही फार कठीण नाहीये. ते मी तुम्हाला हिट लिस्ट तर देईलच. सप्टेंबर महिन्यात मी हिट लिस्ट देईन तुम्हाला काळजी करू नका. पण मग हे उरलेले जे पॉइंटर्स आहेत, मग ह्या पॉइंटर्सला खाली कुठे ना कुठे ओव्हरलॅपिंग आहे. म्हणून अ, क आणि ड सेपरेटली नाही प्रिपेअर केले. याला लो वेटेजमध्ये ठेवू आपण, बरोबर? किंवा लो प्रायोरिटीमध्ये ठेवू आपण आणि याला खाली ठेवलं तरी चालतंय. आय होप इट इस क्लिअर. जास्त वर ठेवू नका प्रायोरिटीमध्ये. क्लिअर आहे? टेस्टच्या विद्यार्थ्यांना तुम्ही टेस्टला नसले तरी तुम्ही पण ही स्ट्रॅटेजी लक्षात घ्या. टेस्टमध्ये आम्ही अशा बारीक-बारीक गोष्टींवर चर्चा करतो, म्हणून मी तुम्हाला सांगितलं. ठीक आहे? की क वर फोकस करा. अ, ब ऑलरेडी विचारून टाकलंय आणि युनिट 2 मध्ये ब ऑलरेडी विचारून टाकलंय. अ, क, ड नाही फार फोकस केला. लोएस्ट प्रायोरिटीला ठेवलं तरी चालेल. कारण खाली ते ओव्हरलॅप आहे. खाली ते कव्हर होईल खालच्या युनिट्समध्ये. डन? येस ओर नो? तो ही स्ट्रॅटेजी आहे सेक्शन एला. सेक्शन ए अत्यंत सोपा आहे. पण हां, आम्ही हे नाही केलं म्हणजे हे सोडून द्या. तुम्हाला प्राच्यविद्याशास्त्र, जी-एस घुरे माहीत नाहीये, तर मग तुम्ही उत्तर काय लिहिताय? मग सोशिओलॉजी पेपर 2च माहीत नाहीये तुम्हाला. म्हणून अभ्यास करू नका असं नाही. प्रायोरिटी एरिया सांगतोय मी. कारण जी-एस घुरे यांचं इथे आपण नाही केलं, प्राच्यविद्याशास्त्र त्यांनी विचारलंय, पण तरी खाली जी-एस घुरे वापरू शकतो ना. जातीव्यवस्थेत जी-एस घुरे वापरायचे आहेत आपल्याला. बरोबर, राइट? बऱ्याच ठिकाणी जी-एस घुरे यांचा उल्लेख करायचा आहे. एम-एस श्रीनिवास यांचा उल्लेख बऱ्याच ठिकाणी करायचा आहे खालच्या टॉपिक्समध्ये. तर ते माहितीच असले पाहिजे. सोडून द्या असं नाही. प्रायोरिटी. ओके. आय होप इट इस क्लिअर. अजून काही शंका? नाही? तो हे झालं तुमचं स्ट्रॅटेजी ओव्हरऑल पेपर 2 साठी आणि सेक्शन ए साठी. आज पुरता इथे थांबू. तुमच्या काही शंका असतील तर पर्सनली तुम्ही मला कनेक्ट करू शकतात माझ्या नंबरवर. ठीक आहे. हा माझा नंबर आहेच. ठीक आहे. मेन्सला तुम्हाला काही डाऊट असला तर. ठीक आहे. जी-एस पेपर 3 चं मी डिस्कशन लवकरात लवकर घेऊन येतोय. ठीक आहे. कारण आता ऑप्शनल गेलाय तुम्हाला माहिती आहे. मग मी जी-एस पेपर 3 वर इलॅबोरेट करणार आता. ठीक आहे. कारण तो माझा फोर्टे आहे. बरेच म्हणजे मॅक्सिमम कॅन्डिडेट मला जी-एस पेपर 3 मुळे ओळखतात. ऑप्शनल नंतर अ, अ, ओळखायला लागले विद्यार्थी.
ठीक आहे. पण जीएस पेपर 3 वर पूर्ण व्यवस्थित कॉम्प्रिहेन्सिव्ह जसं ऑप्शनलचं करतो तसंच जीएस पेपर 3चं पण रेडीमेड तुम्हाला कमीत कमी कामात, कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त कंटेंट आणि जास्तीत जास्त रिझल्ट आणि जास्तीत जास्त अ, अ, हे आउटपुट मिळण्यासाठी आपण काम करूया. ठीक आहे. राइट. व्हॅल्यू ॲडिशन मटेरियल मी आणेन. जीएस पेपर 3चं तर व्हॅल्यू ॲडिशन मी देईनच तुम्हाला. त्याची आता एक 4-8 दिवसात आपण सीरीज सुरू करू. ठीक आहे. जीएस पेपर 3चं मग नंतर 4चं मग 2चं मग 1चं असे सगळे व्हॅल्यू ॲडिशन मी देईन तुम्हाला. ओके. आय होप इट इज क्लिअर. शुअर. सो थँक यू सो मच. बाय बाय. टेक केअर. भेटूयात पुढच्या स्ट्रॅटेजी सेशनमध्ये. है ना? बाय.